स्वामी नितिनाय कृष्ण कृष्णाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी निति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण. तर सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आजच्या क्लासमध्ये. शुक्रवारचा जो आपला क्लास आहे त्याच्यामध्ये. तर बोलताना थोडं डिस्टर्ब होईल बरं का माझं, कारण बाहेर संकीर्तन चालू आहे. त्यामुळे तो पण आवाज माझ्या कानावरती यायला मोठ्याने, आणि ते ऐकून परत तुम्हाला बोलतो मी, तर एखादा शब्द चुकीचा निघू शकतो. अं, तर आता आज आपण आहे ना संपवायचा प्रयत्न करू. जे रामायणाची आपण जी कथा करतोय ऐकतोय सध्या, तर ते आज संपवायचा आपण प्रयत्न करू. संपलं तर ठीक, नाही तर पुढच्या आठवड्यात. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. रामं रामानुजं सीतां भरतं भरतानुजं सुग्रीवं वायुसूनं च प्रणमामि पुनः पुनः. हरे कृष्ण. तर सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. आपण परत एकदा कथा श्रवण करण्यासाठी उपस्थित आहोत. आणि परत परत कृष्ण कथा ऐकणं सततम सततम कीर्तयंतो माम, जसं भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितले. सततम कीर्तयंतो माम. सतत म्हणजे काय, की 24 तास. 24 तास म्हणजे दिवसाचे 24 तास. दिवसाचे 24 तास काय झालं पाहिजे, कीर्तन भगवंताच्या नावाचं. म्हणजे काय, एक तर कीर्तन हरिनाम सतत आपल्या मुखातनं बाहेर पडलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे काय, भगवंतांची कथा. शृण्वत श्रद्धया नित्यम गृणंतस्य सोचेष्टितम. परत त्या श्लोकामध्ये एक शब्द आला नित्यम. जसं आपण बघतो की नित्यम भागवत सेवया आहे ना, आणि या ठिकाणी काय सांगितलंय, शृण्वत श्रद्धया नित्यम गृणंतस्य सोचेष्टितम. म्हणजे काय, जो भगवंताची कथा नित्य ऐकतो. नित्य म्हणजे काय, 24 तास. का बरं ऐकायची माहिती का सारखं कथा. एक आपण एक शब्द आहे बघा, बंबार्डिंग करणे. बंबार्डिंग आहे ना, एखाद्याच्या ब्रेनवरती त्याला सारखं एकच गोष्ट सांगणे, एकच गोष्ट सांगणे, एकच गोष्ट सांगणे. म्हणजे एकच गोष्ट सांगितली ना, तो व्यक्ती स्वीकार करतो. जसं आपण सिरियल बघतो बघा, सिरियल किंवा पिक्चर मध्ये बघतो आपण की एखाद्या कैद्याला त्या कटघऱ्यामध्ये उभा केलेलं असतं. आणि तो जो वकील असतो ना, तो वकील त्या जो कैद्याला काय म्हणतो, तुमने मर्डर किया है ना, सच बताओ. तर तो म्हणतो, नहीं नहीं मैंने मर्डर नहीं किया, मैं उस दिन वहां पे नहीं था. नहीं नहीं सच बताओ तुमने किया, नहीं नहीं मैंने नहीं किया. परत तो वकील काय म्हणतो, हाँ सच बताओ तुमने किया ना. तर तो काय म्हणतो, आपको बताया ना मैंने एक बार, मैंने नहीं किया नहीं किया नहीं किया. नंतर तो वकील चौथ्या वेळेस पाचव्या वेळेस विचारतो, तुमने मर्डर किया ना. तर तो चिडून काय म्हणतो, हा 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 मैंने किया है, मैंने मारा है. हा, आपण बघतो का पिक्चर मध्ये, मालिकेमध्ये. कारण का, एकच प्रश्न 1000 वेळेस तेच 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 सांगितलं ना, नंतर तो स्वीकार करतो जे सत्य आहे ते. लक्षपूर्वक आहे का. तसं आपण जे कथा ऐकतो ना, श्रृण्वत श्रद्धया नित्यम. नित्यम म्हणजे काय, सारखं सारखं बंबार्डिंग केलं जातं काय, की वी आर नॉट बॉडी, वी आर सोल, वी आर नॉट बॉडी, वी आर सोल. आपण हे शरीर नसून कोण आहेत, आत्मा आहेत. आपण शरीर नसून कोण आहेत, आत्मा आहेत. मग एखादी जीव असतो ना, तो नवीन नवीन आलेला असतो प्रवचनामध्ये, मग त्याला ते सुरुवातीला पटत नाही की वी आर नॉट बॉडी, वी आर सोल, वी आर नॉट बॉडी, वी आर सोल. पण तो सारखं सारखं यायला लागतो ना, तर ते त्याच्यावरती बंबार्डिंग होतं सारखं सारखं. बघा तुम्ही, आज एखादं प्रवचन काय बोलला तुम्ही, समजा आज मला तुम्ही बोललो, मी आज सांगितलं प्रवचनामध्ये वी आर नॉट बॉडी, वी आर सोल. नेक्स्ट वीक मध्ये तुम्ही दुसऱ्या कोणाला बोलवलं ना, तो त्याच्या प्रवचनामध्ये एकदा तरी सांगणार काय, की प्रभुपाद भागवतामध्ये सांगतात प्रत्येक ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी, की आपण शरीर नसून आत्मा आहोत. त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही दुसऱ्या एखाद्याला बोलवलं ना, तो त्याच्या प्रवचनामध्ये सांगणार आपण शरीर नसून आत्मा आहोत. मग ते आहे ना, सारखं ऐकून ऐकून काय होतं माहिती आहे का, स्वीकार करायला लागतो व्यक्ती. पण त्यासाठी ऐकलं पाहिजे सतत. म्हणून आपल्याला कृष्ण कथा, रामकथा सतत सतत ऐकायची. आणि काय होतं, ऐकल्यानंतर स्वीकार करतो व्यक्ती. जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत स्वीकार नाही करणार. ठीक आहे ना. अशी रामकथा आहे जी आपण मागच्या 6-7 आठवड्यापासून बघत आहोत, ऐकत आहोत, श्रवण करत आहोत राम भगवंतांबद्दल. तर लास्ट टाइम आहे ना, लास्ट टाइम आपण इथपर्यंत आलो होतो, की राम भगवंत, लक्ष्मणजी, या दोघांना हनुमानजी ऋषीमुख पर्वतावरती घेऊन आलेले. आणि ऋषीमुख पर्वतावर घेऊन आलेत, आणि आपण सांगितलं त्या ठिकाणी चर्चा झाली.
आणि राम भगवंतांनी अं, सुग्रीवजींना सांगितलं सत्य घटना काय घडलेलं आहे. सीतामातेचं अपहरण झालेलं आहे आणि सीतामातेला कोणीतरी घेऊन गेलेलं आहे. कुठं आहे सीता काय सध्या पत्ता नाही. पण वाल्मिकी रामायणामध्ये असा उल्लेख आहे बरं का. वाल्मिकी रामायणामध्ये असा उल्लेख आहे की ज्या वेळेस अं, रावण सीतामातेला घेऊन चालला होता ना वरतून पुष्पक विमानातनं, तर वरतून जात असताना हा ऋषीमुख पर्वत जो आहे ना, त्या ऋषीमुख पर्वतावरती काही वानर बसले होते सुग्रीव महाराजांच्या सैन्यामधले. काही वानर बसलेले आणि ज्यावेळेस रावण वरतून घेऊन चालला ना सीतामातेला, तर सीतामाता ओरडत होत्या मदतीसाठी, बोलत होते. तर एक खाली बसलेले वानर आहे ना, खालून वरी बघत होते, कोण आहे म्हणे, हा कोणाला नाही लागले. त्यांची चर्चा चालू होती वानरांची. आणि तेवढ्यात काय झालं, सीतामातेने ना त्यांचे जे आभूषण आहेत ना, ते आभूषण टाकले होते खाली. पण ते वानरांनी ते आभूषण गोळा करून घेतले. आणि आज राम भगवंतांनी सुग्रीवजींना ज्यावेळेस सांगितलं ना की माझ्या पत्नीचं असं असं अपहरण झालेलं आहे, त्यावेळेस सुग्रीवजींच्या मनामध्ये लगेच क्लिक झालं की माझे जे सेवक आहेत ना म्हणे वानर, त्यांना काही गोष्टी सापडलेल्या आहेत म्हणे भगवंता. त्या तुम्हाला दाखवू का. लगेच त्यांनी त्या गोष्टी आणल्या, सगळ्या ते वस्तू आणल्या आणि दाखवल्या. त्याच्यामध्ये मग पैंजण होतं, पायामधलं पैंजण होतं, त्याच्यानंतर कानामधले होते आणि गळ्यामधलं होतं. तर ते दाखवलं लक्ष्मणजींना. राम भगवंत काढतात गळ्यातलं, दाखवतात लक्ष्मणजींना. लक्ष्मण म्हणे हे सीतेचंच आहे का रे, बघ बरं सीतेच दिसतंय. लक्ष्मणजी म्हणले भगवंता दादा, म्हणे मला हे नाही सांगता येणार म्हणे की हे सीतामातेचं आहे का. त्याच्यानंतर भगवंतानी कानातलं काढलं, म्हणे हे सीतेचंच आहे का. तर मग लक्ष्मणजी म्हणले दादा, मला हे पण नाही सांगता येणार म्हणले सीतामातेचं आहे का नाही. राम भगवंत म्हणले कसं काय तुला माहित नाही रे, तुला कसं काय माहित नाही. तर लक्ष्मणजी काय म्हणले दादा, म्हणे मी आजपर्यंत सीतामातेच्या चरणाच्या वरती सीतामातेचं दर्शन नाही गेलेलं. चरण बघितलेले आहेत म्हणे सीतामातेचे मी. आणि मग नंतर भगवंतानी पैंजण काढलं, पैंजण दाखवलं, तर लक्ष्मणजीने लगेच ओळखलं. म्हणे हो, हे कुणाचं आहे म्हणे, वहिनींचं आहे. सीतामातेचं पैंजण आहे म्हणे भगवंत आहे. आणि मग लक्ष्मणजी लगेच ओळखलं. आणि ओळखल्यानंतर भगवंतांना हे कन्फर्म झालं. काय कन्फर्म झालं भगवंतांना, की सीता याच दिशेने गेलेली आहे. पहिलं म्हणजे काय, जटायूने सांगितलं होतं. मी त्या दिवशी सांगितलं, जटायूने सांगितलं की सीतामाता या दिशेने गेलेली आहे. आणि हे पण सांगितलं होतं मी, कदाचित तुम्हाला आठवेल का नाही माहित नाही, किंवा जे गुरु असतात ना, गुरु आपले, जसं जटायूने बघा, जटायूने काय सांगितलं भगवंतांना, सीतामाता त्या डायरेक्शनला गेलेली आहे. आणि आता हे वानर जे आहेत, ते वानर पण काय सांगतात भगवंतांना, की ते जे तो जो व्यक्ती होता ना म्हणे विमानातनं घेऊन गेलेला, तो याच दिशेने गेलेला आहे. गुरु आहेत ना आपले गुरु, शिक्षा गुरु, दीक्षा गुरु, हे आपल्याला डायरेक्शन दाखवतात. कसली डायरेक्शन, भगवंतांकडे कसं जायचं, भगवंताकडे कसं जायचं, ते दिशा दाखवतात. पहिली दिशा कोणती आहे, हरिनामाचा जप करणे. एक प्रॉपर वे आहे. आणि हा जो मार्ग आहे ना, हा मार्ग जुने जे लोक आहेत किंवा जुने जे भक्त आहेत किंवा आपले जे आचार्य आहेत, गुरु शिष्य परंपरेतले जे आचार्य आहेत आपले, ते सगळे आचार्य त्या मार्गावरती चाललेले आहेत. आणि त्यांना ते गंतव्य प्राप्त झालेलं आहे जे आपल्याला प्राप्त करायचंय. मग आपले गुरु काय सांगतात की त्याच मार्गावरती चाला, ज्या मार्गावरती आपले आचार्य चाललेत, तुम्हाला गंतव्य भेटेल. जसं आता जटायूने सांगितलं, आता वानर पण सांगतात की या दिशेला गेलेले आहेत. लक्षपूर्वक आहे का. आचार्य ज्या मार्गावरती चाललेत, त्या मार्गावरती जर आपण चाललो, तर आचार्यांना जे भेटलंय ते आपल्याला भेटेल. तुम्हाला एक उदाहरण सांगतो समजण्यासारखं. एकदा काय झालं, एक व्यक्ती जंगलामध्ये गेला फिरण्यासाठी. जंगलामध्ये फिरण्यासाठी गेला होता आणि डीप फॉरेस्टमध्ये प्रवेश केला त्यानं. तहान लागली खूप. आणि तहान लागल्यानंतर पाणी हुडकतोय, पाणी दिसेना, कुठं पाणी सापडेना, काय करावं काय समजेना त्याला. मग फिरत असताना त्याला एका ठिकाणी खूप मोठं कंपाऊंड दिसलं, खूप मोठं कंपाऊंड होतं. आणि मग त्याला समजलं कंपाऊंड आहे म्हणजे इथे कोणीतरी व्यक्ती असेल, प्यायला पाणी असेल. मग तो ते कंपाऊंड कुठं सुरू झालंय ते बघण्यासाठी फिरत होता तो. नंतर तो एका गेट जवळ आला, एक गेट होतं तिथं. गेट जवळ आला, त्या गेटच्या ठिकाणी एक सिक्युरिटी गार्ड बसला होता. मग हा व्यक्ती गेला आणि त्या सिक्युरिटी गार्डला काय म्हणला, म्हणे मला खूप तहान लागली हो, मला पाणी प्यायला द्या, मला खूप तहान लागली. तर सिक्युरिटी गार्ड काय म्हणला, ए चालता हो इथून, दिसत नाही का म्हणे तुला डेंजर, तिथं लिहिलं होतं अशी पाटी चौकोनी, डेंजर, खतरा धोका लिहितात ना ते, इलेक्ट्रिसिटी एमएससीबीच्या बाहेर खतरा धोका, म्हणजे इथं प्रवेश करायचा नाही साधारण माणसाने, आपण प्रवेश करायचा नाही. तर तो व्यक्ती म्हणला अहो असं करू नका, मला खूप तहान लागली, मला जायचंय, मला पाणी प्यायचंय, नाहीतर मी मरेन. तर तो व्यक्ती काय म्हणला, मग जो ज्याला पाणी प्यायचं होतं ना, तो काय म्हणला, "हे बघा माझ्याकडे आयडेंटिटी कार्ड आहे म्हणे, मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, बघा म्हणे माझ्याकडे सरकारी नोकरदार आहे, तुमच्यासारखाच आहे म्हणे मी." मग त्याने आयडेंटिटी कार्ड बघितलं त्या सिक्युरिटी गार्डनी. त्याला म्हणलं हा ठीक आहे, तू जा म्हणे मध्ये पाणी प्यायला. तर तो मला कुठं जाऊ पाणी प्यायला. तर ते म्हणला असं सरळ जा. पण तो सिक्युरिटी गार्ड काय म्हणला, हे बघ, तू जिथं आलास ना म्हणे, ते जे बॉम्ब असतात ना, बॉम्ब युद्धासाठी वापरतात, त्या बॉम्बचं परीक्षण केंद्र आहे म्हणे.
आणि इथं वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब पेरलेले आहेत म्हणजे जमिनीमध्ये. तुला लई पाणी प्यायची इच्छा आहे ना, तर तू जाऊ शकतो मध्ये, मी तुला अडवणार नाही. पण काय झालं तर तू जिम्मेदार असतील सर्वस्वी. त्याच्याकडून लिहून घेतलं सगळं. जा म्हणला. तो मला ठीक आहे, आता ताण लागली जातो मध्ये. तर हा गार्ड तिथं थांबला, हा गेला मध्ये. कथा आहे बरं का ही. तो मध्ये गेला. तो पाणी पिण्यासाठी व्यक्ती गेला मध्ये, पाणी पिला आणि वापस आला. वापस आल्यानंतर हा सिक्युरिटी गार्ड इतका आश्चर्य झाला, म्हणे तू वापस कसं काय आला सुरक्षित? तुला काहीच झालं नाही? एखादा बॉम्ब नाही का उडाला? म्हणे पाय नाही पडला एखादा बॉम्बवर? तो तुम्हाला नाही पडला. कसं काय नाही पडला? तू कसं काय वाचलास? तर तो पाणी प्यायला गेलेला व्यक्ती काय म्हणला माहिती का? तो म्हणला की अहो साहेब, मी पाणी प्यायला चाललो होतो ना, तर जात असताना मला पावलांचे निशाण दिसले. तुमच्याच पावलाचे असतील म्हणे कदाचित. तर ते मी काय केलं म्हणे, त्या पावलावरती पाऊल ठेवून गेलो. कारण मला माहिती आहे म्हणे, हे ज्या व्यक्तीच्या पावलाचे निशाण आहेत, त्याला माहिती आहे कुठं कुठं बॉम्ब पेरलेत जमिनीमध्ये. मग मला माहिती आहे म्हणून मी ते तुमच्या पावलावर पाऊल ठेवून, चिखल होता, ते चिखल होता, चिखलामध्ये पाय उमटलेले होते. तर त्यांच्या पावलावरती पाय ठेवून काय म्हणला तो, आधी कुणीतरी गेलेला आहे म्हणे ह्या मार्गावरून, मला हे माहिती आहे म्हणे, बघितलं मी चरणाचे चिन्ह. म्हणून मी आता चरणावर पाय देत देत गेलो म्हणे पाणी प्यायला, आणि त्याच चरणावरून वापस आलो. म्हणजे काय म्हणला तो, आधी कुणीतरी चालत गेलेलं आहे. तसंच आपले आचार्य आधी भगवंताकडे गेलेले आहेत. ज्या मार्गाने गेलेले आहेत ना, त्याच मार्गावरती आपल्याला चालण्याचे डायरेक्शन आपले गुरु महाराज देतात, आपले शिक्षा गुरु देतात. मग ते मार्ग दाखवतात गुरु महाराज भगवंतांकडे जाण्याचा. तसा मार्ग आता हे वानर सांगायलेत भगवंतांना, किंवा जटायूने सांगितला. आणि मग भगवंतांनी लगेच ओळखलं म्हणे, या दक्षिण दिशेलाच सीतामातेला नेलेलं आहे. मग आता काय करायचं, योजना आखायला सुरुवात केली. पण तत्पूर्वी काय झालं होतं, जो सुग्रीव होता ना, सुग्रीव, त्या सुग्रीवाने भगवंतांना त्याची पण कहाणी सांगितली. सुग्रीवाची जी पत्नी आहे ना, त्या पत्नीचं अपहरण बालीनं केलं होतं. हा बाली जो आहे ना, बाली, हा बाली सुग्रीवाचा भाऊ आहे. हं? दोघं एकाच कुळातले आहेत समजा. आणि सुग्रीवाची पत्नी जी आहे ना, ती पत्नी बालीनं हरण केली होती. आणि बाली जो होता ना, बाली खूप शक्तिशाली होता. काय माहिती का? बालीला एक वरदान होतं. काय वरदान होतं माहिती का बालीला? बालीला असं वरदान होतं की जर त्याचा शत्रू त्याच्या समोर आला, आणि त्याच्या शत्रूला जेवढा राग येईल ना, आणि हा बाली जर त्याच्या समोर थांबला, तर त्या शत्रूची अर्धी शक्ती त्या बालीमध्ये प्रवेश करत होती. मग किती शक्तिशाली समोरचा शत्रू असू द्या, तो जर बालीच्या समोर आला, तर त्याची अर्धी शक्ती बालीमध्ये प्रवेश करायची. इतका तो शक्तिशाली झाला होता बाली. सगळ्यांची शक्ती घेऊन घेऊन घेऊन, हा ना, स्वीकार करून स्वीकार, खूप शक्तिशाली झाला होता. त्या बालीसारखंच आपलं पण आहे. बालीसारखंच आपलं पण आहे. आपलं पण शक्ती कमी होती. लक्षपूर्वक आहे का? आपलं काय माहिती का? आपल्याला नियम पालन करायचे. साधे नियम आहेत, लय अवघड नियम नाहीत आपले बघा. हरे कृष्णामध्ये खूप अवघड नियम नाहीत, पण लोक म्हणतात खूप अवघड नियम आहेत. हे साधा नियम आहे. पहिला काय, नशा पण करायचा नाही, मांसाहार करायचा नाही, जुगार खेळायचा नाही, आणि अवैध स्त्री पुरुष संबंध ठेवायचे नाहीत. साधे नियम आहेत, लय अवघड नाही, डिफिकल्ट नाही, खूप सोपे आहेत पालन करण्यासाठी. काय होतं माहिती का? जसं बालीला वरदान होतं ना अर्धी शक्ती, तशी आपण जे आहे ना, आपण मोहामध्ये अडकतो. मोह, मोहित करणारी वस्तू जर आपल्या समोर आली ना, यया संमोहितो जीव, एक श्लोक आहे बरं का भागवतामध्ये, 11व्या स्कंदामध्ये आहे आय थिंक. त्यामध्ये काय सांगितले की यया संमोहितो जीव आत्मानं आत्मेंद्रियम, यथा संमोहितो जीव आत्मानं आत्मेंद्रियम परोपी मनुते अनर्थम तत्कृतम च अभिपद्यते. यामध्ये असं सांगितलं की यया संमोहितो जीव आत्मानं आत्मेंद्रियम परोपी मनोते अनर्थम, म्हणजे जीव जो आहे ना हा, म्हणजे आपण जे आहेत ना, आपण हे भगवंतांचे अंश आहेत. आणि कसे आहेत म्हणे आपण भगवंतांचे, कसले अंश आहेत म्हणे, कसली शक्ती आहे? आपण पराशक्ती. भगवंताच्या दोन प्रकारच्या शक्ती आहेत, एक पराशक्ती, एक अपराशक्ती. अपराशक्ती म्हणजे काय, कनिष्ठ शक्ती. पराशक्ती म्हणजे काय, भगवंतांची वरिष्ठ शक्ती, श्रेष्ठ शक्ती. तर जीव जो आहे ना, तो कोण आहे म्हणे, भगवंतांची श्रेष्ठ शक्ती आहे. कनिष्ठ नाही, श्रेष्ठ शक्ती आहे. पण ह्या श्लोकामध्ये काय सांगितलंय की परोपी मनुते अनर्थम तत्कृतमच अभिपद्यते. परोपी म्हणजे काय, परो अपी. परो म्हणजे काय, पराशक्ती. पराशक्ती म्हणजे काय, श्रेष्ठ शक्ती. जरी जीव हा भगवंतांची श्रेष्ठ शक्ती असला, तरी सुद्धा तो मोहात पडण्याची शक्यता जास्त असल्यामुळे तो मायेमध्ये अडकतो. म्हणजे आपण मायेमध्ये अडकतो. काही जण म्हणतात की प्रभूजी आपण भगवंताचे जीव आहेत आणि अंश आहेत भगवंतांचे, मग श्रेष्ठ आहेत आपण, मग कसं काय मायेमध्ये अडकतो? या श्लोकामध्ये सांगितले परोपी मनुते अनर्थ, परा अपी. जरी तो श्रेष्ठ असला तरी सुद्धा मायेमध्ये अडकण्याची शक्यता असते. का? कारण आपण अणु अंश आहेत भगवंतांची. भगवंत विभू आहेत, आपण अणु आहोत. विभू म्हणजे खूप महान, म्हणजे जसं समुद्र आहे, आणि समुद्रातलं एक थेंब म्हणजे आपण, आणि भगवंत समुद्र आहेत. त्यामुळे एक थेंब जो आहे ना, तो मायेच्या पकडीमध्ये अडकू शकतो. जसं या बालीला बघा, बाली समोर आता जसं तुम्हाला सांगतो, एखाद्याला शुगर आहे, लक्षपूर्वक आहे का, एखाद्याला शुगर आहे,
आणि त्याला डॉक्टरने सांगितलं, स्ट्रिक्ट सांगितलंय, जामून खायचं नाही, अजिबात जामून खायचं नाही. आणि त्या बाबाला जामूनच खूप आवडतं. जामून खाल्ल्याशिवाय चेनच पडत नाही. डॉक्टरने सांगितलं जामून खायचं नाही, शुगर झाल्यानंतर तू मरू शकतो जामून खाल्लं तर. काय होतं, हा कुठेतरी कार्यक्रमाला गेलेला असतो आणि त्या कार्यक्रमात जामूनच केले जातं, स्पेशल पदार्थ. आणि मग ते समोर आला ना, तो जामून समोर आला ना, ते जामून बालीचं काम करतं. जामून काय करतं माहिती का, ह्याची अर्धी शक्ती काढून घेतं. म्हणजे कोणती शक्ती नाही म्हणायची. मग ते जामून काय करतं, अर्धी शक्ती काढून घेतं नाही म्हणायची. मग हा म्हणतो, ठीक आहे, डॉक्टरनी सांगितले पण आजच्या दिवस खातो. लक्ष बरोबर आहे का? मोह जो आहे ना, मोह, तो मोह आपल्याला मायेमध्ये अडकवतो, भगवंतापासून लांब घेऊन जातो. मग हा बाली तसाच आहे. बाली समोर शत्रू आला ना, तर शत्रूची अर्धी शक्ती कमी व्हायची. तो खूप शक्तिशाली होता बाली. आणि मग सुग्रीवने भगवंतांना सांगितलं, म्हणे भगवंता, मी वाल्मिकी रामायणामध्ये बघत होतो बरं का आज, एक उजरती नजर टाकली मी, की सुग्रीव जो आहे ना, सुग्रीव, तो काय म्हणतो भगवंतांना, भगवंता तुम्ही खूप श्रेष्ठ आहात. तुम्ही धनुष्यबाण चालवण्यामध्ये परफेक्ट आहात, तुम्ही सर्व गोष्टीमध्ये श्रेष्ठ आहात. पण सुग्रीव काय म्हणतो, की बाली हा खूप श्रेष्ठ आहे, बाली हा पण खूप श्रेष्ठ आहे. आणि तुमच्या शक्तीचं अभ्यास कसा करायचा भगवंता? तर मग सुग्रीवजींनी भगवंतांना एक टेस्ट द्यायला सांगितली होती. एक खूप म्हणजे वृक्षाचे पानं, एकाच बाणामध्ये भगवंताने सगळ्या वृक्षाचे पानं तोडून एका ठिकाणी, असा प्रसंग आहे वाल्मिकी रामायणामध्ये सांगितलं. तर मग वाली जो आहे ना, तो भगवंताची टेस्ट घेतो, की खरंच भगवंत धनुष्यबाण चालवून परफेक्ट आहे खरंच. आणि ज्यावेळी त्याला विश्वास बसतो ना टेस्ट केल्यानंतर, मग त्याला लक्षात येतं की हा, भगवंत माझी मदत करू शकतात, राम माझी मदत करू शकतात. आणि मग तो सांगतो की मला माझी पत्नी आहे ना, बालीला अपहरण केलेले भगवंता, मला मदत करा. आणि मग तुम्ही मला मदत केली ना, मग मी सीतामातेला ओळखण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये तुमची मदत करेन. भगवंत म्हणतात ठीक आहे. मग भगवंत सांगतात सुग्रीवाला, काय म्हणतात, की हे सुग्रीव, तू काय कर म्हणे, जा आणि बालीला युद्धाचं काय म्हणतात, चॅलेंज कर, युद्ध करण्यासाठी चॅलेंज कर म्हणे, मला युद्ध करायचं. सुग्रीव म्हणला, भगवंता तू खूप शक्तिशाली आहे, मला लय मारेन म्हणे तो. राम भगवंत काय म्हणले, अरे मी आहे ना म्हणे, मी असताना तू का टेन्शन घ्यायला, मी आहे ना. तर भगवंत काय म्हणले सुग्रीवजींना, तू जा आणि त्याला उकसाव युद्ध करण्यासाठी त्याला, आणि मी तुझ्या मागच असेल म्हणे, आणि मी त्याचा वध करेन म्हणे बालीचा, तू काय काळजी करू नको, मी तुझ्या माग आहे. बघा भगवंत म्हणे, हो नक्की म्हणे, प्रॉमिस ना म्हणे, प्रॉमिस. मग तो सुग्रीव आहे ना, घाबरत 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 बालीकडे आला. आणि बालीला आहे ना त्याने हाक मारली. बाली घरामध्ये होता, मद्यपान करत बसलेला आहे, पत्नींसोबत आहे, मद्यपान करत बसलेला आहे. सुग्रीव आला आणि मोठ्याने बालीला हाक मारली, ए बाली, बाहेर ये म्हणे, बाहेर ये, मला तुझ्याशी युद्ध करायचं, कुठं लपून बसलास गुहेमध्ये, बाहेर ये, बिळात लपून बसलास. बाली म्हणला, सुग्रीवचा आवाज यायला, सुग्रीव सारखं कोणतरी वाटतं. बाली बाहेर आला, बघितलं तर सुग्रीव. का रे म्हणे, तुझी मृत्यू जवळ आली का, माझ्याशी युद्ध करायला आलास तू? म्हणे हो, आज तुझा मृत्यू आलाय म्हणे, आज तुझ्याशी मी युद्ध करणार आहे आणि आज तुझा मी वध करणार आहे. बाली हसायला लागला, माझ्याशी युद्ध करणार? आणि हा हळूच भगवंताकडे बघतोय, भगवंता दिसतात का, राम भगवंत दिसतात का, भगवंत झाडाच्या मागे लपून बसले. हा असं भगवंताकडे बघतोय. भगवंताकडे विश्वास नाही. आपला पण तसंच आहे रोज, आपला पण भगवंतावरती विश्वास नाही. आपण ऐकतो प्रवचनामध्ये, प्रवचन ऐकले की तेवढंच खूप सुंदर वाटतं. पण ज्यावेळेस आपण हरिनाम घेतो किंवा असं कुठलं तरी समजा एखादं संकट आलं, तर तिथं आपला विश्वास डळमळतो, खरंच कृष्ण आहेत का, वाटतं खरंच भगवंत आहेत का. मग आपण परत शंका घ्यायला लागतो, शंका. शंका नाही घ्यायची हा. हे बघा, भगवंताच्या भक्तीमध्ये सगळ्यात महत्वाचा आहे विश्वास. तुम्ही जर गीता वाचली ना, इथे जेवढी युथ आहेत ना, तुम्ही जर गीता वाचली ना, गीता, तर गीतेच्या सुरुवातीला ना प्रभुपादांनी एका ठिकाणी सांगितलं बघा, प्रस्तावनेमध्ये सांगितलं, काय सांगितलं माहिती आहे का, जर तुम्हाला भगवद्गीता समजून घ्यायची असेल, तर तुम्हाला तात्विक दृष्ट्या तरी कृष्ण हे भगवंत आहे म्हणूनच स्वीकार करावा लागेल आणि मग गीता वाचावी लागेल. ज्यांचा विश्वास नाही समजा भगवंतावरती, कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत, प्रभुपाद काय सांगतात, की सुरुवातीला तुम्हाला कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत असं गृहीत धरून मग गीता वाचा, मग शेवटी कृष्ण कोण आहेत समजतील गीता संपल्यानंतर. जसं समजा आता इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत, त्यांना माहित असेल की ज्यावेळेस आपण एखादी इक्वेशन सोडवतो, कुठलं इक्वेशन असतं समजा, कुठलं इक्वेशन आहे समजा, इक्वेशन सोडवलं लागलो आणि आपल्याला सांगायची की ह्याची किंमत काढायची आपल्याला, तर आपण काय करतो, की एक्स इज इक्वल टू, एक्सची काहीतरी किंमत आपण गृहीत धरतो सुरुवातीला, किंवा त्या ज्याची किंमत काढायची आहे त्याची किंमत काय धरतो सुरुवातीला आपण, एक्स. आणि ती एक्स गृहीत धरून पूर्ण आपण गणित सोडवतो. आणि पूर्ण गणित सोडवल्यानंतर मग शेवटी काय होतं, ते एक्सची किंमत निघते, एक्स इज इक्वल टू 2 और एक्स इज इक्वल टू 1/2, जे काय असेल ते उत्तर समजा. सुरुवातीला काय केलं होतं, एक्स हे गृहीत धरलेलं आहे. तसं प्रभुपाद सांगतात की सुरुवातीला श्रद्धा कोणाचीच नसते. नवीन नवीन जो भक्तीमध्ये आला ना, ते श्रद्धा नसते भगवंतावरती. पण प्रभुपाद काय सांगतात, सुरुवातीला तात्विक दृष्ट्या तरी असं गृहीत धरा, कृष्ण हेच भगवंत आहेत, आणि मग तुम्ही त्या मार्गावरती चाला. कारण प्रभूजी परमार्थाचा नियम वेगळा आहे, भौतिक जगातला नियम वेगळा आहे. भौतिक जगातला नियम काय, आधी दाखवा मग विश्वास करू. जसं म्हणतो ना आपण, म्हण आहे ना, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल.
आपण म्हणतो ना, बाप दाखवणार तर श्राद्ध घाल. तर बहुतेक जगाचा नियम आहे तो, की आधी दाखवा मग आम्ही विश्वास ठेवू. पण भगवंताच्या बाबतीत वेगळं आहे. भगवंताच्या बाबतीत काय, आधी विश्वास ठेवा मग भगवंत दिसतील. साधी गोष्ट आहे, है ना. भगवंतावरती विश्वास पाहिजे. तेव्हा सुग्रीवाचा विश्वास नाही अजून सुद्धा. तो स्वार्ग मागवून बघतो, आलेत का खरंच, आलेत का खरंच. कारण त्याला माहित आहे तो युद्ध करू शकत नाही बालीसोबत. मग बाली आला युद्ध करण्यासाठी, आणि दोघांचं युद्ध, भयंकर युद्ध चालू झालं. असा मारला सुग्रीवाला बालीने, पायच लंगडा गेला. तरी पण भगवंती नाही गेले. तो सुग्रीव लंगडत लंगडत पळत चाललाय. राम कुठे गेले, राम तर दिसेना गेले. भगवंत भगवंत जाऊन बसले होते ऋषीमुख पर्वतावरती गुहेमध्ये. तो सुग्रीव लंगडत आला पळत, आणि रागात होता. म्हणे भगवंताई बरोबर नाही, तुम्ही चुकीचं केलं. तुम्ही मला म्हणले होते मी मदतीला येते, आले नाही तुम्ही माझ्या. असंच तुमच्यावर विश्वास ठेवायचा का? भगवंत म्हणले, अरे वेड्या, तुम्हाला सांगायचे तरी बाली तुझ्यासारखा दिसतो म्हणून. दोघंही सेमच दिसतात, बाली आणि सुग्रीव. राम भगवंत म्हणले, मी कन्फ्युज झालो, कोणाला मारायचे नेमकं, चुकून तुलाच बाण लागला तर. दिसतं तुम्ही दोघं जण सेमच. मग कसं ओळखणार मी सुग्रीव कोण आहे, बाली कोण आहे? म्हणून मी मारलं नाही म्हणे, म्हणून मी वापस येऊन बसलो. आणि हा रट्टे खाऊन आला सुग्रीव, आणि लंगडत लंगडत आला. नेक्स्ट टाइम भगवंत काय म्हणले, आता तू नेक्स्ट टाइम जा. नेक्स्ट टाइम मी नक्की येतो, तुम्हाला नाही जाणार, तुम्ही येत नाही. भगवंत म्हणले येतो. भगवंत काय म्हणले जाताना, अं, लक्ष्मणजींना काय म्हणले, लक्ष्मणजी म्हणे हे सुग्रीवाला हार घालाय. सुग्रीव म्हणले कशाला? भगवंत म्हणले हार घातल्यानंतर मला ओळखेल की तू सुग्रीव आहे म्हणून. हार घातलेला कोण आहे? सुग्रीव. मग मला मदत करता येईल म्हणे तुला. आणि मग नेक्स्ट टाइम ज्यावेळेस गेले ना, नेक्स्ट टाइम गेला सुग्रीव आणि बालीला चॅलेंज केलं युद्धासाठी. बाली आला युद्ध करण्यासाठी. भयंकर युद्ध झालंय बालीचं आणि सुग्रीवाचं. आणि मग भगवंत झाडाच्या मागे लपलेले आहेत. आणि भगवंतांनी धनुष्यबाण सोडून त्या बालीचा वध केला. आणि बालीचा वध ज्यावेळेस केला ना, बाली ज्यावेळेस धारातीर्थी पडला ना, तर बालीनी ज्यावेळेस भगवंतांना बघितलं, राम भगवंतांना, तर बाली काय म्हणला, म्हणे, राम लपून बाण मारता, भरताचे भाऊ आहेत तुम्ही, तुम्हाला शोभतंय का म्हणे असं, बघा लक्षपूर्वक आहे का. म्हणजे राम भगवंतांना कोणाच्या नाव वरती ओळखायचे, भरताच्या. म्हणजे भरताचं इतकं प्रेम आहे राम भगवंतावर, किंवा भरत हा इतका तत्वनिष्ठ आहे, किंवा भरत इतके नम्र आहेत, किंवा इतके शुद्ध भक्त आहेत भगवंतांचे, की बाली म्हणतात की भगवंता तुम्ही भरताचे भाऊ असून तुम्ही असं मारता. तर भगवंत आले आणि भगवंतांनी बालीला सांगितलं, म्हणे मी जे केलंय ते मी चुकीचं केलेलं नाही. पहिलं कारण म्हणजे काय, तर भगवंत म्हणले, मी सध्या या अरण्याचा राजा आहे. त्यामुळे अरण्यामध्ये जर एखादी चुकीची गोष्ट घडत असेल तर त्याला थांबवणं माझं काम आहे. दुसरं म्हणजे काय, तर बाली हा आततायी होता. आततायी म्हणजे काय, जर तुम्ही भगवद्गीता वाचली असेल, आणि भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये प्रभुपाद 6 प्रकारचे आततायी सांगितलेत प्रभुपादांनी, की या 6 प्रकारच्या आतताईंचा वध केला तर पाप लागत नाही. कोणते कोणते आतताई? एक म्हणजे दुसऱ्याची जमीन बळकवणारा, दुसऱ्याच्या घराला आग लावणारा, दुसऱ्याच्या पत्नीचं अपहरण करणारा, किंवा दुसऱ्याची पत्नी पळून येणारा, फूस लावणारा, है ना, जमीन बळकवण, असे म्हणजे 6 प्रकारचे आतताई आहेत. आणि या 6 प्रकारच्या आतताईंना मारल्यानंतर पाप लागत नाही. भगवंत म्हणजे तू त्या सुग्रीवाच्या पत्नीचं अपहरण केलेलं आहे, त्यामुळे तू आतताई आहेस, त्यामुळे तुला मारल्यानंतर पाप लागणार नाही, आणि काही चुकीचं केलेलं नाही. आणि अशा प्रकारे मग बाली आणि भगवंताचं संभाषण त्या ठिकाणी चाललेलं आहे. नंतर मग बालीला समजलं की हेच भगवंत आहेत. नंतर बालीने त्याचा जो मुलगा आहे अंगद, त्याला बोलवलं आणि भगवंतांच्या स्वाधीन केलं त्याला. म्हणजे माझ्या मुलाला तुम्ही सांभाळा, माझ्या मुलाला आश्रय द्या. आणि मग ते त्या ठिकाणचा पण प्रसंग खूप मोठा आहे बरं का, आपल्या जेवढा वेळ नाही चर्चा करण्यासाठी. आणि मग भगवंताने अंगदचा स्वीकार केलेला आहे. बालीचा वध झालेला आहे. नंतर मग चातुर्मासचा पिरियड चालू झाला. आणि चातुर्मास मध्ये 4 महिने सुग्रीवजींनी सांगितलं भगवंतांना, भगवंता म्हणे तुम्ही 4 महिने इथंच राहा, मी माझ्या पत्नीकडे जाऊन येतो. आणि आल्यानंतर मग मी 4 महिन्यानंतर आपण काय करू, जेव्हा चातुर्मास संपेल, पावसाळा संपेल, चातुर्मास चातुर्मास संपल्यानंतर मग आपण सीतामातेचा शोध जो आहे तो आपण चालू करूया, असं सुग्रीवाने वचन दिलं भगवंतांना. भगवंत थांबले त्या ठिकाणी. 4 महिने झाले, चातुर्मास संपला, तरी सुग्रीवाचा यायचा पत्ता नाही. येतच नाही सुग्रीव. भगवंताला प्रॉमिस केलेलं आहे, पण येत नाही सुग्रीव. आपणही तसंच केलेलं आहे. आपणही प्रत्येक जीवाने इथं जे ऑनलाईन ऐकतात, आणि जे अनंतकोटी ब्रह्मांडामधले जे जीव आहेत, आपण सगळ्यांनी भगवंतांना आईच्या गर्भामध्ये असताना प्रॉमिस केलेलं आहे, की भगवंता मला खूप त्रास व्हायला रे भगवंता आईच्या गर्भामध्ये. कारण आईचा गर्भ एवढा असतो, त्याच्यामध्ये आपण केवढे असणार. त्याच्यामध्ये पण आपल्याला उलट लटकवलेलं असतं. त्याच्यामध्ये आई तिखट खाते, आंबट खाते, गरम गरम चहा पिते, जे काय पदार्थ जातात पोटामध्ये, त्या बाळाला त्रास होतो म्हणजे आपल्याला. आणि मग आपण भगवंताला प्रार्थना केलेली आहे, भगवंता मला या संकटातून तुम्ही बाहेर काढा, गर्भातनं बाहेर काढा भगवंत. मग कृष्ण म्हणतात बाहेर काढतो, मग काय करतो माझ्यासाठी. मग तो म्हणतो, म्हणजे आपण सगळ्यांनी प्रॉमिस केले भगवंताला, भगवंता मी बाहेर आलो ना, तुमची भक्ती करतो, तुमचं भगवंत प्रचार करतो, आणि सगळ्या जीवांना भगवंत तुमच्याकडे लावतो. नक्की ना? प्रॉमिस ना?
हो भगवंत प्रॉमिस. आणि तुम्हाला सांगू का, भगवंत एवढे मायाळू आहेत ना, एवढे विश्वास ठेवतात ना आपल्यावर, आपण एवढे धोकादायक आहेत ना, आपण धोका देणार आहे. भगवंत आपल्याला तरी पण विश्वास ठेवतात प्रत्येक जन्मामध्ये, आणि आपल्याला 9 महिन्यानंतर बाहेर काढतात. आणि बाहेर आलो ना आपण, परत भगवंताला विसरतो. भागवतामध्ये एक श्लोक आहे बरं का, त्यामध्ये काय सांगितलं की अं, कृष्ण सांगतात उद्धवजींना, एकस्यैव ममांशस्य जीवस्यैव महामते बंधुस्य अविद्यानादिर विद्ययाच तथेतरः. उद्धवजींना सांगायचं, ओ मोस्ट इंटेलिजंट उद्धवा. कृष्ण काय म्हणतात? ओ मोस्ट इंटेलिजंट उद्धवा, दिस लिव्हिंग एंटिटीज विच आर नोन एज जीवा इज पार्ट अँड पार्सल ऑफ मी, बट ड्यू टू द इग्नोरन्स दे आर इन दिस मटेरियल बॉन्डेज, बट ड्यू टू द नॉलेज दे कॅन बी लिबरेटेड. कृष्ण सांगतात उद्धवजींना काय, एकस्यैव ममांशस्य जीवस्यैव महामते बंधुस्य अविद्यानादिर अविद्ययाचं तथेतर. पण हे सगळे माझे अंश आहेत, आपण सगळे भगवंतांचे अंश आहेत. जीवेर स्वरूप आहे कृष्ण नित्यदास, सगळे आपण भगवंतांचे अंश आहेत. पण कृष्ण काय म्हणतात, अज्ञानामुळं आपण असं समजतो की मी हे शरीर नसून, भगवंतांचा अंश नसून, माझं माझं सेपरेट अस्तित्व आहे. आणि मग कृष्ण सांगतात ह्या श्लोकामध्ये, त्या कारणामुळं आपण या मटेरियल बॉन्डेज मध्ये, म्हणजे ह्या भौतिक जगाच्या बंधनामध्ये आपण अडकलेलो आहे. ते एका कारणामुळं. कोणत्या कारणामुळं? भगवंताला आपण विसरलोय, अज्ञान, इग्नोरन्स. आणि कृष्ण काय म्हणतात, ड्यू टू द नॉलेज ही कॅन बी लिबरेटेड. पण जर तुम्ही भगवंताचं ज्ञान प्राप्त केलं, कृष्ण ज्ञान प्राप्त केलं, किंवा कृष्ण भावना भावित झालो आपण, जसं श्रील प्रभुपाद सांगतात, आपल्याला काय होतं, कृष्ण भावना भावित. कृष्ण भावना भावित, कृष्ण भावना भावित म्हणजे काय, 24 तास कृष्णाचा विचार, 24 तास कृष्ण चिंतन. यत् करोषि यद अस्नासि यज्जोषि ददासि यत् यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदार्पणम. जे करताय, जे खाताय, जे भोग म्हणजे भगवंताला भोग लावायचा, जे जे तुम्ही करताय ते कृष्ण म्हणतात माझ्यासाठी कर. तसं केल्यानंतर काय होईल, प्रभुपाद सांगतात, आपण हळू 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 आपण काय होऊ म्हणे, कृष्ण भावना भावित, कृष्ण भावना भावित, कृष्ण भावना भावित. जसं आपण ऐकतो स्लो पॉयझन एखाद्याला, जुन्या काळामध्ये आपण ऐकतो की पहिल्या काळामध्ये एखाद्या राजाला त्याच्या पत्नीनं स्लो पॉयझन दिलं. स्लो पॉयझन म्हणजे काय, रोज थोडं थोडं विष, थोडं थोडं विष, थोडं थोडं विष, थोडं थोडं, काय होतं तो पॉयझन कॉन्शियसनेस, विष भावना भावित होतो तो व्यक्ती. का? कारण रोज थोडं थोडं काय झालंय, विष घेतलेलं आहे. तसं प्रभुपाद सांगतात, काय काय व्हायचं आपल्याला, कृष्णा कॉन्शियसनेस, कृष्णा कॉन्शियसनेस. जेवण कृष्णासाठी, स्वयंपाक कृष्णासाठी, नोकरी कृष्णासाठी, अभ्यास कृष्णासाठी, म्हणजे जे काय असेल ते कृष्णासाठी. कृष्ण भावना भावित आपल्याला व्हायचंय. मग आपण विसरतो ऍक्च्युली भगवंतांना. तसंच सुग्रीव विसरलाय भगवंतांना. प्रॉमिस केलंय भगवंतांना येतो म्हणून भगवंता. चातुर्मास संपला आणि पत्नीच्या संघामध्ये, पत्नीच्या प्रेमामध्ये बिझी झालेला आहे तो, आता संसारामध्ये बिझी झालेला आहे. त्याला लक्षात पण नाही आपण भगवंताला प्रॉमिस केलेलं आहे. असला राग आला भगवंतांना. भगवंत म्हणले, चिडले भगवंत, लक्ष्मण जा म्हणले त्याला, त्या सुग्रीवाला समजून सांगा तर मी त्याचा वध करणार आहे. त्यांनी मला वचन दिलेलं आहे आणि तो आलेला नाही. आपल्याला पण असंच होतंय प्रभू. आपण जर भगवंताला दिलेलं वचन नाही पाळलं ना, पुढचा जन्म डुकराचा नाही तर कुत्र्याचाच होणार आपला. डुकऱ्याचा, कुत्र्याचा, मांजराचा, वाघाचा, सिंहाचा. पाळत नाही मला दिलेलं वचन तू. भगवंत म्हणतात, तुला मनुष्य जन्म देऊन तू माझं वचन पाळत नाही ना, जा मग कुत्र्याच्या योनीमध्ये, जा मग डुकराच्या योनीमध्ये, जा मग ह्या योनीमध्ये, जा मग त्या योनीमध्ये, जा मग असं 84 लाख फिरून ये. मग तुला मग भगवंत मग मनुष्य शरीर देतात. राम भगवंत इतके चिडले, रागवले. मग लक्ष्मणजींनी भगवंतांना शांत केलेलं आहे. आणि लक्ष्मणजींनी जाऊन सुग्रीवजींना जाऊन सांगितलं, म्हणे तुला मरायचं जर नसेल तर तू आत्ताच्या आता चल म्हणे भगवंताकडे. तू विसरला म्हणे तू भगवंताला प्रॉमिस केलेलं, भगवंताला शब्द दिला तू आणि विसरला, इतका बिझी झाला तू पत्नीमध्ये, मुलांमध्ये. राम भगवंत त्यांनीच पत्नी दिली ना तुझी, त्यांनाच विसरला तू. नंतर मग सुग्रीवाचे डोळे उघडले. नंतर सुग्रीव माफी मागायला लागला, मग आला भगवंताकडे. आणि मग भगवंतानी क्षमा केली सुग्रीवाला. त्यानंतर मग सुग्रीवजीने काय केलं, टीम केल्या. चर्चा झालेली आहे सर्व, तेवढा डिटेलमध्ये सांगत नाही मी, आपल्याला खूप आता संपवायचे. तर सुग्रीवजीने डिटेल चर्चा करून सगळे जेवढे वानर होते सगळ्या वानरांना बोलवलेलं आहे. आणि 4 टीम केल्यात. सीतामातेला आता हुडकायला जायचं, 4 टीम केलेले आहेत. एक टीम गेली पूर्वेला, एक टीम गेली पश्चिमेला, एक टीम गेली उत्तरेला, एक टीम पाठवली दक्षिणेला. चारही दिशेला 4 टीम पाठवल्या सीतामातेचा शोध घेण्यासाठी. आणि जी दक्षिणेला जी टीम चाललेली आहे, दक्षिणेच्या टीम मध्ये हनुमानजी, जांबवान, नल, नील आहे ना, अंगद, हे सगळे जे धुरंधर आहेत ना सगळे, ते सगळे दक्षिण दिशेला चाललेले आहेत. आणि राम भगवंत त्यांच्यासोबत चाललेले आहेत. आणि एका ठिकाणी जात असताना आता सगळ्यांना सांगितलंय सीतामातेचा शोध घ्यायचा आहे. आता सीतामातेच्या शोधामध्ये चाललेले आहेत. लक्षपूर्वक आहे का, सीतामाता म्हणजे कोण, भक्ती, भक्ती देवी. आणि आपण पण कशा शोधात आहेत, भक्ती देवीच्या शोधात आहेत.
आणि सगळे वानर कोणाच्या शोधात चालले? सीतामातेच्या म्हणजे भक्ती देवीच्या. बघा आता भक्ती देवीच्या शोधात जाताना काही काही अडचणी येतात. आता ते वानर जे आहेत ना ते सीतामातेच्या शोधात चाललेले आहेत. अर्ध्या रस्त्यामध्ये गेल्यानंतर असा प्रसंग आला की सगळे वानर एका गुहेमध्ये प्रवेश केलेला आहे. गुहेमध्ये प्रवेश केला, एक गुहा लागली, गुहेमध्ये प्रवेश केला. तिथे गेल्यानंतर त्या वानरांना लक्षातच येणं गेलं, मायावी गुहा, कुठं जायचं, काय काय समजून गेलं, बाहेर कसं पडायचं. तर त्या गुहेमध्ये आहे ना एक एक काय म्हणतात त्याला, जादूगरीण म्हणा किंवा एक मायावी स्त्री होती, राक्षसी होती. ती त्या ठिकाणी प्रगट झाली. आणि तिनं काय केलं वानरांना, जे वानर, तिचं नाव माझ्या लक्षात येत नाही बरं का सध्या. तर तिनं काय केलं, त्या वानरांना सांगितलं, म्हणे काय, आता त्यांचा पाहुणचार करायचा वानरांचा. तर सुंदर सुंदर असे पदार्थ सगळे 56 भोग त्यांना समोर त्या सगळ्या वानरांना वाढलेले आहेत. आणि ते वानरांना खात बसलेत ते. इतकं सुंदर पदार्थ होते. ते वानर काय म्हणतात, वानरांमध्ये चर्चा चालू झाली, म्हणे इथंच राहू आपण, इथंच राहू, आपल्या इथं किती सुंदर आहे म्हणे खायला. बघा, विसरले, विसरले आपण कोणाच्या शोधात चाललोय? भक्ती देवीच्या. भक्ती देवी प्राप्त करायची आपल्याला, त्यांना हुडकायचं आहे. विसरले वानर, आपणही तसंच आहे. चाललोय आपण हरे कृष्ण मध्ये आलो, आणि उद्देश काय आपला? भक्ती देवीला हुडकणं, भक्ती देवीला प्राप्त करणं, भक्ती प्राप्त करणं भगवंताची. पण जात असताना आहे ना, मग रस्त्यामध्ये जसे गुहेमध्ये गेले आणि त्या मायावी राक्षसीन तिथे प्रगट झाली, चांगले चांगले पदार्थ, तसं आपण आहे ना ज्यावेळेस चालतो ना भक्ती देवीची प्राप्ती करण्याला, इंद्रिय तृप्तीचे पर्याय येतात, नातेवाईक असतात, बरेच म्हणजे काय म्हणतात, कलत्रम्य, अपत्यम्य, कलत्रम्य, धनम्य, बांधवाश्रमे. आपण म्हणतो अपत्यम्य म्हणजे काय? माझा मुलगा, माझी पत्नी, माझी आई, माझे वडील, माझे सगळे नातेवाईक, माझा पैसा. हे ह्याच्यामध्ये आपण अडकलो, खूप पैसा आला आणि इतकं इंद्रिय तृप्ती व्हायला लागली, आपल्याला काय वाटतं इथंच थांबावं, जाऊ दे भक्ती, जाऊ दे खड्ड्यात, कोणाला ती इस्कॉनचं कोणाला पडलंय, कोणाला हरिकृष्णाचं पडलंय, मस्त आपण मजा करू. करोड रुपये आलेले आहेत आता बँकेत जमा झालेले आहेत, मस्त मजा करायची, म्हातारा झाल्यानंतर भक्ती करू. सेम या वानरांसारखं. आता त्यांना पदार्थ इतके आवडलेत की तिथलं इंद्रिय तृप्ती साधन म्हणजे इथंच राहू. पण तिथं हनुमानजी होते त्यांच्यासोबत. ते आणि ती जी जी मायावी राक्षसी होती ना, तिनं हनुमानजीला लक्षात होतं आपल्याला कुठं जायचंय. बघा हनुमानजी कधी विसरत नाही ना भगवंताची सेवा. मग त्यांनी सगळ्यांनी खाल्ल्यानंतर हनुमानजींनी सगळ्या लक्षात करून दिलं. पण आता बाहेर जायचंय, कसं जायचं? मग ते वानर जे आहेत ना, ते आता शेवटी वानर आहेत ते. मग ते जी मायावी राक्षसी होती ना, मायावी ती स्त्री, राक्षसी नव्हती, स्त्री मायावी, ती काय म्हणली त्या वानरांना, मी तुम्हाला बाहेर काढते या गुहेच्या, पण तुम्ही काय करायचं? डोळे बंद करायचे. डोळे बंद केले ना तुम्ही, डोळे बंद केल्यानंतर डोळे उघडायचे नाहीत, पण डोळे उघडले तर मग प्रॉब्लेम होईल. डोळे बंद करायचे, मी तुम्हाला याच्या बाहेर काढते. आणि मग सगळ्या वानरांनी डोळे बंद केले. आणि नंतर जेव्हा डोळे उघडले ना, तर ते बाहेर गुहा नव्हती काय, ते बाहेर आलेले. आणि अथांग समुद्र समोर दिसत आहे, समुद्र दिसत आहे समोर. आणि आलेत समुद्राच्या कडेला. आता समुद्राच्या कडेला आलेत, जायचं कुठं पुढे आता? रस्ता संपला आता, जमीनच नाही आता पुढे, सगळं पाणीच आहे. आणि सीतामाता तर सापडत नाही, काय करावं काय समजेना. मग काय झालं, ऍक्च्युली एक प्रसंग काय घडला होता, की ज्या गुहेमध्ये थांबले होते ना, तिथे राम भगवंत नव्हते त्यांच्यासोबत. ते वानर ज्या गुहेमध्ये अडकले होते ना, तिथे राम भगवंत नव्हते. आणि झालं काय होतं तिथं, ते वानरांना सांगितलं होतं सीतामातेचा शोध घ्यायचा आहे. आणि गुहेतनं तर बाहेर येता येत नाही. मग सीतामाता सापडायला गेली ना आता, तर तिथल्या वानरांनी काय ठरवलं होतं, म्हणे आता सीतामाता सापडत नाही, सीतामातेचा शोध लागत नाही, आता आपण भगवंताला काय तोंड दाखवायचं? मग त्यांनी काय विचार केला, म्हणे इथंच बसू आपण, इथंच बसू आणि रामकथा करू. आणि रामकथा करत असताना आपण आमरण उपोषण करू, सीता तर सापडत नाहीत, आणि अपयशी होऊन तर वापस जायचं नाही, इथंच थांबू, रामकथा करू आणि इथंच जीव देह त्यागू आपण. रामकथा चालू झाली. रामकथा चालू झाल्यानंतर तेवढ्यात कोण आले? जटायूचे भाऊ संपाती त्या ठिकाणी आलेले. बघा रामकथा जी आहे ना, ऍक्च्युली रामकथा जो व्यक्ती ऐकतो किंवा भगवंताची कथा जो ऐकतो ना, तर त्याला मदत करण्यासाठी भगवंत वेगवेगळे व्यक्ती पाठवतात. बघा असे प्रसंग आहेत बरं का रामायणामध्ये. पहिला प्रसंग भरत महाराज. भरत महाराज आहेत ना, भरत महाराज राम भगवंतांना सांगितले होते, जर 14 वर्ष झाल्यानंतर एक दिवसही तुम्ही लेट केला तर मी अग्नीमध्ये जीव देणार आहे. आणि तसंच झालं, भगवंतांना यायला, भगवंताचा कालावधी संपला होता 14 वर्षाचा. तर भरत महाराजांनी अग्नी पेटवला आणि जीव देत होते. तेवढ्यात काय झालं, भगवंताने हनुमानजींना सांगितलं होतं, तू लवकर जा आणि त्या भरताला आधी सांभाळ. ते आधी ते भरत आहे ना म्हणे, तो इमोशनल आहे, तो लगेच जीव दिला म्हणे अग्नीमध्ये. द्यायलेच होते. तेवढ्यात हनुमानजी आले आणि रामकथा चालू केली. जसे रामकथा ऐकली भरत महाराजांनी बघितलं, हनुमानजी, हनुमानजी म्हणले जीव वगैरे देऊ नका, भगवंत यायला लागले. रामकथा चालू केली. हनुमानजींनी रामकथा चालू केली, जीव वाचला, म्हणजे भरतजींनी प्रोग्राम कॅन्सल केला. दुसरं एक उदाहरण आहे, सीतामाता वेळेस अशोक वाटिकेमध्ये होत्या ना, तर सीतामातेने सुद्धा त्या ठिकाणी फाशी घेण्याचा प्रयत्न केला होता, केसानीच स्वतःच्या. म्हणजे आता रघुनाथ येत नाहीत,
आणि उशीर व्हायला भगवंताला याला येतेत का नाही काय, मग मीच फाशी घेऊन झाडाला फाशी घेते म्हणे. मग फाशी घेत होते ऍक्च्युली सीतामाता. त्यावेळेस हनुमानजी तिथं प्रगट झाले आणि एका छोटस रूप धारण केलं, पानाच्या आड लपले होते आणि लगेच रामकथा चालू केली. जशी रामकथा चालू केली सीतामातेने ऐकली, प्रोग्राम कॅन्सल, मरायचा प्रोग्राम कॅन्सल. असे खूप उदाहरण आहेत प्रभूजी, रामायणामध्ये महाभारतामध्ये. कथा चालू झाली, मरायचा प्रोग्राम कॅन्सल. म्हणून कथा ऐका. जो व्यक्ती कथा ऐकत नाही ना, तेच व्यक्ती मरतात. फाशी घेऊन मरतात म्हणा, आत्महत्या करतात. काय माहितीये का, त्यांना माहितच नाही कृष्ण कोण आहेत, राम अध्यात्म काय, परमार्थ काय, म्हणून ते मरतात. म्हणून ऐकलं पाहिजे, कथा ऐकली पाहिजे. आपल्याला ऐकायची आवड नाही, आपल्याला ऐकवायची सवय आहे. आपल्याला कृष्णाबद्दल ऐकायचं नाही, आपल्याला आपल्या सांगायचं लोकांना. हा मेन प्रॉब्लेम आहे. म्हणून कथा ऐकली पाहिजे. आणि कलियुगातल्या जीवन नाही ना, कथा ऐकणं खूप अवघड आहे प्रभूजी. आता अशी सवय झाली आहे, एक मिनिटाचा सुद्धा रील नीट बघत नाही. एक मिनिटा, एक सेकंदाचा असं असं कंटिन्यू बघा, असं असं चालू असतं. एक मिनिट, 5 मिनिटाचा तर व्हिडिओ बघतच नाहीत प्रभू. आता बंद झालं 5 मिनिटाचं बघायचं. आता एक एक मिनिटाची रील आले, तेच फक्त बघतात. आणि तुम्हाला सांगू, हे 1 तासाचे प्रवचन तर कोण ऐकेले प्रभूजी, कोणाला वेळ आहे ऐकायला? युट्यूबवर असे करोडो प्रवचन पडलेले आहेत प्रभूजी. आपण ठरवलं ना, इतके परफेक्ट होऊ शकतो श्रवणामध्ये. पण वेळच नाही ना प्रभूजी. एक 5 मिनिटं जर कोण व्हिडिओ बघत नसेल, एक व्हिडिओ, एक एक तासाचे व्हिडिओ, 3 3 तासाची कथा कोण ऐकेले प्रभूजी? आणि ऐकत नाही म्हणूनच फसायला लागले. आणि हा हा कलियुगाचा नाजूक पॉईंट आहे, तुम्हाला सांगू का. आणि कलियुगाचा मेन प्रॉब्लेम काय माहितीये का, आजचं प्रवचन, हे सेम प्रवचन उद्या जर केलं ना, आणि हेच लोक असते ना उद्या, पण ते काय म्हणतात माहिती उद्या, प्रभूजी आजची कथा भारी झाली हा, कालच्या पेक्षा आजची कथा. अहो कालचीच कथा आज केलेली आहे. नाही नाही, कालची कथा वेगळी होती, आजची वेगळी आहे. म्हणजे कलियुगातल्या लोकांना ना हे पण लक्षात राहत नाही की मागच्या आठवड्यात कुठलं प्रवचन केलं होतं ह्या आठवड्यात. कारण काय माहिती का, कोणाला ऐकण्याची आवडच नाही, त्यामुळे कोणी लक्षात पण ठेवत नाही. तर अशी परिस्थिती आहे आपली. आणि मग काय सांगतो तुम्ही की हनुमानजी संपाती, वानरांनी कथा केली आणि त्या ठिकाणी संपाती आले, हे जटायूचे भाऊ. आणि मग त्या संपातीने त्यांना मार्ग सांगितला, म्हणे ह्या दिशेला तुम्ही जा. आणि मग सगळे त्या दक्षिण दिशेला गेलेले. समुद्र समोर दिसलेला आहे. आता काय करायचं काय समजेना, सगळे येऊन थांबलेले आहेत. आणि मग काय करायचं आता, कुठं जायचं, काहीच समजेना कोणाला. मग त्या ठिकाणी होते वयस्कर एक भक्त, जांबवान. वयस्कर जे असतात ना भक्त, अनुभवी भक्त, त्यांचं असणं खूप गरजेचं आहे. प्रभुपादांनी सुद्धा गीतेमध्ये एका ठिकाणी सांगितले, पहिल्या अध्यायामध्ये जर बघा तुम्ही वाचले असेल लक्षपूर्वक, तर तुमच्या लगेच लक्षात येईल. प्रभुपाद म्हणतात की घरातले संस्कार सुरक्षित ठेवण्यासाठी घरामध्ये वयस्कर माणसं पाहिजे. म्हणून प्रभुपाद सांगतात की वृद्ध व्यक्तींना मारू नका, असं प्रभुपाद गीतेमध्ये सांगतात. काय माहिती का, कारण वृद्ध व्यक्ती असे असतात ना, त्यांना असं एखादं टॅक्ट, अशी एखादी ट्रिक माहीत असते, किंवा ते आपले संस्कार, पूर्वजांचे संस्कार त्यांना सगळं माहीत असतं. त्यामुळे काय होतं, आपली जी पिढी आहे ना ती व्यवस्थित पुढे जाऊ शकते. तर जांबवानी तर वयस्कर आहेत. जांबवानाने विचार केला काय करावं आता. मग जांबवानाने विचारलं सगळ्यांना, आता समुद्र लागलाय, जमीन संपली, हा लंका तर समुद्राच्या पलीकडे आहे आता, ज्या ठिकाणी सीतामाता गेली, जायचं कसं. मग जांबवानाने वानरांना प्रश्न विचारला. एका वानरानं म्हणले, "ए, इकडे रे, तू किती लांब जाऊ शकतो, किती लांब उड्डाण घेऊ शकतो?" "तुम्हाला मी 1 किलोमीटर जाऊ शकतो बा, त्याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही." दुसऱ्या वानराला बोलवलं, "तू किती किलोमीटर जाऊ शकतो?" आणि "मी 2 किलोमीटर जाऊ शकतो, त्याच्या पुढे जाऊ शकत नाही." तिसऱ्या वानराला विचारलं, "तू 10 किलोमीटर जाऊ शकतो." सगळ्याला विचारलं, कोणी 1 2 5 10 सांगते, त्याच्या पुढे जाईनच गेले. मग यांना विचारलं, अंगदला विचारलं, "अंगद, तुम्ही किती लांब जाऊ शकता?" तर अंगद म्हणले, "मी लंकेत जाऊ शकतो, लंकेपर्यंत जाऊ शकतो." "अरे वा." पण म्हणले, "वापस येऊ शकत नाही." "वापस येऊ शकत नाही?" म्हणे, "हो, मला सोन्याची जरा आवड आहे म्हणे. सोनं बघितलं ना जरा माझं मन बदलतं म्हणे, त्यामुळे मी लंकेत गेलो आणि सोनं बघितलं, वापस यायची माझी गॅरंटी नाही म्हणे." आपलं पण असंच आहे, लक्षपूर्वक आहे का. भक्तीमध्ये येतो आपण, जप करायची खूप इच्छा असते, पण कधी कधी असा एखादा प्रसंग येतो, इंद्रिय तृप्तीचा म्हणा, किंवा लक्ष्मी कधी कधी सापडते किंवा जमा होते, किंवा शेत तळ्यामध्ये जातं, एखादे करोड रुपये येतात. ते आले ना प्रभूजी, पूर्ण माइंड चेंज होतं. नंतर तो कधीच हरे कृष्णाच्या मंदिरात दिसत नाही. कारण का, मोहात पडलेला आहे. मोह खूप खतरनाक आहे, मोह. म्हणून सांगितलं, यया संमोहितो जीव आत्मानम आत्मेंद्रियम. मोहित झाला ना जीव, कृष्णाला विसरतो, भगवंताला विसरतो. आणि मग अंगद म्हणले, "मी पण नाही जाऊ शकत." मग नंतर सगळ्यांनी विचारलं. एक व्यक्ती असा होता प्रभूजी, की तो एका ठिकाणी शांत बसला होता दगडावरती, आणि खाली मान घालून बसला होता असं. आणि जांबवानाने बघितलं, अं, हनुमानजी होते. जांबवान गेले हनुमानजींजवळ, आणि हनुमानजीला म्हणले, "हनुमान, असं का बसला शांत म्हणे, तू किती किलोमीटर लांब जाऊ शकतो?" हनुमानजी म्हणले, "काय काय जांबवानजी, असा प्रश्न असतो का म्हणे, किती लांब जाऊ शकतो म्हणे?"
हनुमानजी म्हणले, बाण किती लांब जाऊ शकतो हे बाण सोडणाऱ्याच्या हातात असतं म्हणे, बाणाच्या हातात नसतं. आणि मी राम भगवंतांचा बाण आहे म्हणे, आणि मला किती लांब पाठवायचे राम भगवंत त्यांच्या हातात आहे म्हणे, माझ्या हातात नाही. त्यामुळे तुम्ही मला असा प्रश्न विचारू नका किती लांब जाऊ शकतो. जेवढं राम भगवंत लांब पाठवतील तेवढं लांब जाऊ शकतो म्हणे. आणि मग जांबवानाने म्हणले, हनुमानजी म्हणले, माझी खूप इच्छा आहे हो म्हणे, परंतु माझ्यामध्ये तेवढी शक्तीच नाही म्हणे जाण्यासारखी. आणि मग आता लक्षपूर्वक आहे का, मागच्या कथा जर तुम्ही ऐकल्या असतील सगळ्यांनी, तर मागच्या कथेमध्ये मी सांगितलं होतं एका कथेमध्ये की हनुमानजीला लहान असताना एक श्राप दिला होता. एका ऋषींनी काय श्राप दिला होता? हनुमान, जोपर्यंत तुला तुझ्या शक्ती कुणीतरी लक्षात आणून देत नाही, तोपर्यंत तू तुझ्या सगळ्या शक्ती विसरून जाशील, असं श्राप दिलेला आहे. लक्षपूर्वक आहे का? आणि तो श्राप आता इथं सुटणार आहे. आता जे हनुमानजीला काय म्हणतात, अरे हनुमान, म्हणे तुला माहिती का तू कोण आहेस? लहान असताना तू सूर्याला गिळलेला आहेस. लहान असताना तू, ते जो सूर्य आहे 14 कोटी किलोमीटर पृथ्वीपासून, त्याला तू गिळलेला आहेस म्हणे. आणि खूप शक्तिशाली आहेस म्हणे, तू वायुपुत्र आहेस, शिवजींचा पण अंश आहे. हनुमानजी शिवजीच आहेत. एवढी तुझी शक्ती आहे म्हणे की अनंत ब्रह्मांडामध्ये कोणाकडे तेवढी शक्ती नाही, तेवढा तू शक्तिशाली आहेस. आणि मग सगळ्या शक्ती त्या जामवानांनी हनुमानजींना आठवण करून दिल्या. आणि जशा शक्ती लक्षात यायला लागल्या तसं हनुमानजींमध्ये बळ, कॉन्फिडन्स हनुमानजींचा वाढत आहे. हे गुरूंचं काम आहे. लक्ष बरोबर, गुरु काय करतात माहिती आहे का? आपण विसरलो ना सगळे भगवंतांना. जसं मी आता सांगितलं की एकच सैव ममांशस्य जीवसैव महामते बंधुस्य अविद्या नादि, ड्यू टू द इग्नोरन्स, अज्ञानामुळे आपण भगवंतांना विसरलोय. गुरु काय करतात माहिती का? आपल्याला आपली आणि भगवंतांची ओळख करून देतात. आपल्याला लक्षात आणून देतात की तू कोण आहेस बाळा, तू कोण आहेस म्हणे, तू भगवंताचा अंश आहेस. तुला माहिती का म्हणे तू किती श्रीमंत आहेस, तू भगवंताचा अंश आहेस. मग सारखं सारखं लक्षात आणून दिलं ना, मग आपली स्वरूप स्थिती आपल्या लक्षात येते परत. तर तेच काम या ठिकाणी जांबवानाने केलेलं आहे. आणि तुम्ही लक्षपूर्वक आहे का बघा, जांबवान जे आहेत ना, जांबवान जांबवान आता म्हातारे झालेले आहेत, वयस्कर झालेले आहेत. जांबवान जे असे नाही म्हणले की मी सगळ्यात मोठा आहे, मग मी मी पुढे जातो, मी वयस्कर आहे, मी पुढे जातो, मी सगळं करतो. नाही, जांबवानांना माहित आहे मी आता थकलेलो आहे. जे दुसरे आहेत ना आता तरुण, त्यांना पुढे केलं पाहिजे. मग हनुमानजींना पुढे केलं. जांबवान असे बसले ना, असं म्हणले नाहीत की आमच्या तरुण वयात आम्ही असं केलेलं आहे. काय काय माणसं असतात बघा, काय काय लोक सांगतात, जे म्हातारे झालेले असतात ना, ते सांगतात, अरे काय तुम्ही पोरं म्हणे, आमच्या वयात बघा, आणि तुमच्या वयात असताना असं केलेलं आहे, तसं केलेलं आहे, एवढं हे केलं, एवढं ते काम केले. अहो तेव्हा केलं, आत्ताचं काय? पण ते असं नाही सांगत, जांबवानीने तसं नाही केलं. जांबवान काय म्हणले, हनुमानजींना शक्ती लक्षात आणून दिल्या की तुला हे काम करायचे, तुला हे भगवंताची सेवा करायची, आणि मग तू जाऊ शकतो. हनुमानजीला शक्ती लक्षात आणून दिल्या जांबवानाने. म्हणून आपल्या शक्ती लक्षात आणून देणारा एखादा गुरु पाहिजे. लक्षात आहे का तुमच्या की काडीपिटीची काडी आहे, काडीपिटीच्या काडीमध्ये तो समोर लाल लाल असतो ना, तो गुल असतो, त्याच्यामध्ये अग्नी असतो. अग्नी आहे पण तो आपोआप पेटत नाही गुरुजी. त्या अग्नीला पेटवणारा कोणीतरी लागतो. काडी काडी ती काडी हातात घेऊन त्याच्यावर घासणारा कोणीतरी लागतो. आपोआप काडी पेट घेत नाही. तसं आपण जे आहेत ना, बद्ध जीव, भगवंतांना विसरलेले, आपण त्या काडीसारखे आहेत. अग्नी आहे पण तू पेट घेत नाही. गुरु काय करतात माहिती आहे का? असं काडी वाढतात. काडी वडली ना गुरुजी, आपलं कृष्ण प्रेम जागृत होतं, स्वरूप स्थिती आपल्या लक्षात येते. मग आपल्याला समजतं की आपण कोण आहे तो. मग ते गुरु आपल्या लक्षात आणून देतात. आणि मग जशी जांबवानाने हनुमानजींना शक्ती लक्षात आणून दिल्या, बघा हनुमानजी कसे आहेत तुम्हाला माहिती का? जसं हनुमान चालीसेमध्ये एक वाक्य आहे की जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहू लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. परत काय, महावीर विक्रम बजरंगी, हा त्याच्यानंतर काय, विद्यावान गुणी अति चातुर आहे ना, विद्यावान गुणी अति चातुर. हनुमान जे आहेत ना, विद्यावान पण आहेत. लक्षपूर्वक आहे का? असं नाही की फक्त हनुमानजी जिमच करतात. काय काय पोर आहेत बघा, आता तुम्ही जर जिम मध्ये बघितलं ना प्रभूजी, जिम मध्ये, तर जिम मध्ये आहे ना हनुमानजींचा पुतळा असतो किंवा हनुमानजींचा फोटो असतो. म्हणजे आजकालच्या पोरांनी असं गृहीत धरलं हनुमानजी म्हणजे फक्त बॉडी करायचा विषय आहे. त्यांना हे हनुमानजी ऍक्च्युली कोण आहेत माहित नाही, ते फक्त बॉडीसाठीच हनुमानजीचा यूज करतात. हनुमानजीकडे बघून बॉडी करायची. पण हनुमानजी फक्त बॉडी मध्ये नव्हते. हनुमानजी कसे आहेत? विद्यावान गुणी अति चातुर. एक म्हणजे खूप शक्तिशाली आहेत, दुसरे म्हणजे काय, गुणी पण आहेत, आणि अति चतुर पण आहेत. असं नाहीत की गुणी आहेत म्हणजे एकदम भोळे आहेत, नाही, अति चतुर पण आहेत हनुमानजी. किती चतुर आहेत माहिती का हनुमानजी? लक्षपूर्वक आहे का? काय झालं एकदा रावणाने, राम भगवंताने आक्रमण केलं ना, तर त्यावेळेस रावणाने एक यज्ञ केला होता. चामुंडा चामुंडा देवीचं स्तोत्र, ते पाठांतर, पाठ केला होता रावणाने. अं, आणि पाठ केला आणि असं सांगितलं होतं रावणाला की तो, कुठला पाठ तो, हा चामुंडा देवीचाच पाठ.
तो पाठ करायला सांगितलं होतं आणि रावणाला असं सांगितलं होतं की ही जर उपासना तू पूर्ण केली तर राम भगवंतावर तू विजय मिळवू शकतोस. ही साधना ही उपासना जर तुझी पूर्ण झाली, हा यज्ञ जर पूर्ण झाला, तर तू राम भगवंतावर विजय प्राप्त करू शकतोस, सांगितलं होतं रावणाला. आणि रावणाने काय केलं होतं, गपचूप कोणालाही न सांगता एका हॉलमध्ये, बंद हॉलमध्ये तो यज्ञ चालू केला होता. आणि पुरोहित कोण होते, लक्षपूर्वक आहे का? पुरोहित कोण आहेत माहिती का? मंत्र म्हणणारे. मंत्र म्हणणारे पुरोहित होते बृहस्पती. बृहस्पतींना बोलवलं होतं रावणाने, कारण ते घाबरायचे रावणाला. आणि बृहस्पती आलेले आहेत आणि बृहस्पती ते सगळे बसलेले आहेत. आणि राम भगवंतांना समजलं, गुप्त बातमी समजली राम भगवंतांना, बिभीषणने सांगितली बहुतेक, की असं असं रावण एक यज्ञ करायला लागलाय, चामुंडा देवीची उपासना करायला लागलाय, आणि तुम्ही काहीतरी करा भगवंता. भगवंतानी फक्त हनुमानजीकडे असं बघितलं. हनुमानजी म्हणले, भगवंत मी आहे, काळजी करू नका. मग हनुमानजी काय केले, लंकेला गेलेले आहेत. लक्षपूर्वक आहे का? हनुमानजी लंकेला गेलेले आहेत. आणि लंकेला गेला हनुमानजी, पूर्ण लंकेमध्ये फिरलेले आहेत की कुठे यज्ञ चालू आहे, कुठल्या ठिकाणी, पण सापडतच नव्हतं हनुमानजींना. कसे गेलेत माहिती का? अं, मधमाशी असते ना, मधमाशी, मधमाशीचं रूप धारण करून गेले हनुमानजी. आणि पूर्ण लंकेमध्ये फिरलेत पण कुठं दिसेना. एका ठिकाणाहून जात असताना हनुमानजींना हळूच आवाज यायला लागला. हनुमानजींनी बघितलं, दरवाजा तर कुठं दिसत नाही, दरवाजासारखं तो आवाज कुठून यायला लागला. हनुमानजींनी लक्षपूर्वक तिथं बघितलं, एक बारीक दरवाजाची वेज, अशी वेज दिसला हनुमानजींना. हनुमानजी तिथे जवळ जाऊन बघितले, माशी होते हनुमानजी. जिथे जवळ जाऊन बघितलं तर हनुमानजीला मधून मंत्र म्हणालेला आवाज यायला लागला. आणि हनुमानजी गेले मध्ये, आता माशी, बारीक माशीचं रूप धारण केलं, गेले ते वेजात मध्ये, मध्ये गेले. हनुमानजीने बघितलं तर मंत्र म्हणणारे कोण, बृहस्पती, देवतांचे गुरु. हनुमानजी म्हणले, हे इथे येऊन बसलेत रावणाचं यज्ञ करण्यासाठी. पण हनुमानजीला समजलं, म्हणजे घाबरले असतील, बळच आणला असतील यांना. आणि मग ते बृहस्पती काय करत होते, झाडाच्या पान असतात ना, पानावरती ते मंत्र लिहिलेले सगळे, त्या ग्रंथातले. ते बृहस्पती असं खाली बघून वाचत होते. हनुमानजींना काय वाटलं, बघून म्हणतात काय की. हनुमानजीने काय केलं, रूप धारण केलं, भयंकर भूत, भूताचं रूप धारण केलं. आणि पुढचं पान ते पलटणार होते, त्या पानाच्या खाली जाऊन हनुमानजी बसले होते भूताचं रूप धारण करून. आणि त्या बृहस्पतीने असं पान उलटलं, हनुमानजी भू करून असं एकदम बृहस्पतीना तोंडावरच गेले त्यांच्या. बृहस्पती घाबरले. आणि ते शिवरिंग व्हायला लागलं त्यांचं, थरथर थर कापले, हे काय म्हणे बृहस्पती, असला कसला प्राणी आहे, कोण आहे म्हणे. घाबरले, उठले. आणि ते बृहस्पती पळून गेले. रावणाला म्हणले, मी यज्ञ नाही करणार, हे खूप प्रॉब्लेम आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, भूत आहे, काहीतरी विशेष गोष्ट आहे म्हणे, त्याची मला सहन होत नाही. हनुमानचा तो चेहरा बघितलेला, विचित्र चेहरा बघितलेला, बृहस्पती घाबरले. पण रावण खूप हुशार होता, रावणाला माहित होतं. स्पेअर मध्ये दुसरे ब्राह्मण ठेवले होते रावणाने. बृहस्पती गेले, पण काय झालं, दुसरे ब्राह्मण बसले. आता हनुमानजीला समजा नाही गेलो काय करावं. ते दुसरे ब्राह्मण सेवेला बसले. हनुमानजीने काय केलं, एका सेवकाचं रूप धारण केलं. आणि त्या ब्राह्मणाजवळ यज्ञ चालूच होता, मंत्र चालू होतं. एका ब्राह्मणाजवळ जाऊन त्याच्या कानात म्हणले, तुमची सेवा करण्याची मला संधी द्या, मला तुम्हाला प्रसन्न करायचंय, मी काय सेवा करू तुमची. मग ते मंत्र म्हणत होते, ते म्हणले, जे पाणी वगैरे आणणार ते आणून द्या म्हणे सगळं आम्हाला. मग हनुमानजी जायचे, पाणी आणायचे, जे काय असेल ती वस्तू आणून द्यायची त्यांना. इतके प्रसन्न झाले. यज्ञ संपत आला. मग यज्ञ संपत आल्यानंतर काय, दुसरे मंत्र चालू होते, एंड करायचे आधीचे दुसरे काय मंत्र चालू होते. त्यातला एक ब्राह्मण हनुमानजींना म्हणला, मी तुमच्यावरती खूप प्रसन्न आहे, तुम्ही खूप छान सेवा केली आमची. हनुमानजी म्हणले, मी तुमची सेवा केली ना, मला फक्त एकच तुमच्याकडनं गिफ्ट पाहिजे, मला माझ्या तुम्ही काय करू शकता. म्हणले, हा सांग ना म्हणे, काय काय देऊ तुला, काय वरदान देऊ. हनुमानजी काय म्हणले, तुम्ही हा मंत्र म्हणता ना म्हणे, चामुंडा स्तोत्र, तर ते काय करा म्हणे, शेवटी एक वाक्य होतं त्या श्लोकामध्ये संपवताना, की चामुंडा देवी सर्व हितकारिणी. काय होतं वाक्य, सर्व हितकारिणी. हनुमानजी काय म्हणले, काय करू नका, फक्त काय करा म्हणे, ती कारिणी, कारिणी जो शब्द आहे ना, कारिणी, तिथे क च्या ऐवजी फक्त ह टाका म्हणजे, एवढंच करा माझ्यासाठी. आणि तुम्हाला माहिती आहे ना, दुसऱ्या देवी देवतांची जर आपण पूजा करत असू, तर ती पूजा जोपर्यंत, ते मंत्र जोपर्यंत अॅक्युरेट म्हणत नाही ना, तोपर्यंत ते फळ देत नाहीत. एक जरी मंत्र, एक जरी अक्षर चुकीचा झाला तर ते साईड इफेक्ट करतो, पूर्ण आपल्यावरच पलटतो, त्या व्यक्तीवरच पलटतो. म्हणून हा तर फरक आहे ना, इतर देवी देवता आणि भगवंतांच्या भक्तीमधला हा फरक आहे. की हरिनामामध्ये बघा, कुठलंही स्थळ काळाचं लिमिट नाही, है ना, कुठल्याही क्षणी, कुठल्याही वेळी. पण इतर मंत्रांचं, इतर देवी देवतांचं तसं नाही. त्यांना ते वेगवेगळे पोझिशन घेऊन त्या सवळ्यामध्ये, आणि मंत्र अॅक्युरेट आले पाहिजे, चुकला तरी साईड इफेक्ट होणार. म्हणजे काय म्हणले, फक्त माझ्यासाठी एकच काम करा, काय म्हणे, ती कारिणी जी आहे ना, कारिणी, क च्या ऐवजी फक्त ह टाका. ते म्हणजे ठीक आहे, तू आमची सेवा केलीस. पण ते ब्राह्मण होते, त्याने असा विचार नाही केला की क च्या ऐवजी ह काय म्हणतोय हा. तर त्याने काय केलं, शेवट चालू होता आणि म्हणले, चामुंडे देवी सर्व हितकारिणी. ते म्हणायच्या ऐवजी काय म्हणले, चामुंडे देवी सर्व सर्व हित हरिणी.
सर्व हित हरिणी म्हणजे काय, सगळं हित हरण करून घेणारी. सगळी एवढे ग्रंथ वाचला, एवढी पूजा केली, उपासना केली, आणि शेवट काय केला, सर्व हित हरिणी. जसा उच्चारण केला तशी ती देवी अष्टभुजा रूप घेऊन प्रकट झाली, आणि त्या जे पूजा करणार होते त्यांनाच मारलं म्हणे, आणि रावणाला श्राप देऊन गेली परत. काय म्हणली, रावणा म्हणे तू चुकीचं माझे मंत्र म्हणलेला आहेस, आणि मी हित हरिणी, तुमचं हित हरण करते मी, असं मला तुम्ही बोलतो, म्हणून रावणाला श्राप देऊन गेली. तू ह्या युद्धामध्ये कधीच जिंकू शकणार नाही म्हणे, आणि श्राप देऊन गेली रावणाला. हे असे हनुमान जे आहेत, विद्यावान गुणी अति चातुर. इतके चतुर आहेत हनुमानजी, कुठलंही कार्य भगवंताचं सिद्धेच घेऊन जातात. का? राम रसायन तुमरे पासा, सदा रहो रघुपती के दासा. कारण हनुमानजी जवळ राम रसायन आहे. राम रसायन म्हणजे काय? राम नाम. म्हणून हनुमानजी आहेत ना खूप. आणि काय, हनुमानजीच्या मध्ये कानन कुंडल कुंचित केशा. हनुमानजीच्या कानामध्ये कुंडल आहेत, आणि त्यांचे केस खूप हनुमानजींचे मुलायम आहेत. ऍक्च्युली कानातले जे कुंडल आहेत ना हनुमानजींच्या, काय झालं होतं, अंजना माता ज्यावेळेस प्रेग्नंट होती ना, तर बालीला समजलं होतं की अंजनाच्या पोटात ना असा एक व्यक्ती जन्मणार आहे, असा मुलगा जन्मणार आहे, तो अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये सर्वात शक्तिशाली असेल, आणि बालीला ते होऊ द्यायचं नव्हतं. बालीने काय केलं, अंजनीच्या गर्भातल्या बाळाला मारण्यासाठी बालीने एक ज्यूस तयार केला होता. आणि तो ज्यूस पंचधातूचा ज्यूस होता. पंचधातू वितळवले सगळे, गरम गरम ज्यूस. तो ज्यूस प्यायला पाठवला कोणाला, अंजनी मातेला, आणि सांगितलं की हा पोषण देणार आहे म्हणे, प्यायला प्यायला सांगा त्यांना. मग ते सैनिक गेले आणि अंजनी मातेला सांगितलं. आता बाली जो आहे त्यांच्याच कुळातला आहे तो, अंजना माता, केसरी नंदन यांच्याच कुळातला आहे. मग त्यांनी सांगितलं की बाली महाराजांनी तुम्हाला हे ज्यूस दिले म्हणे प्यायला, बाळासाठी चांगलं. अंजना मातेने विश्वास ठेवला, ते ज्यूस पिलं. पण बाळाला काय नाही झालं. तो बाळ जो जन्मला ना, ते पंचधातूचं जे ज्यूस दिलतं ना करून, त्याच ज्यूसचे कानाचे कुंडल, त्या धातूचे कानाचे कुंडल हनुमानजी धारण करून आले बाहेर. हनुमानजीला काय नाही झालं. म्हणून म्हणजे कानन कुंडल कुंचित केशा. आणि केस कसे आहेत म्हणे हनुमानजीचे, खूप मऊ आहेत, खूप मुलं आहेत हनुमानजीचे केस आहेत. अशा हनुमानजी आहेत. आणि भगवंताची सेवा करण्यामध्ये सदैव तत्पर आहेत. म्हणून हनुमानजींकडनं आहे ना, आपण सेवा कशी करायची भगवंताची ते शिकू शकतो. की कुठल्याही वेळेस हनुमानजी तयार असतात भगवंताच्या सेवेसाठी. आणि सेवा कशी पूर्ण करतात माहिती का? हरिनाम घेतच. हरिनाम घेत घेत सेवा केली ना, सेवा पण यशस्वी होते भगवंतांची. तर मग हनुमानजींना शक्ती लक्षात आल्या ना सगळ्या, जांबवानाने सांगितलं, जशा शक्ती लक्षात आल्या, हनुमानजीने काय केलं, महेंद्र पर्वत, ज्या ठिकाणी उभारले होते ना त्या ठिकाणी महेंद्र पर्वत होता. महेंद्र पर्वतावरती हनुमानजीने काय केलं, अशी उलटी उडी मारली वरती. उलट उडी मारून महेंद्र पर्वतावर जाऊन हनुमानजी उभारले. आणि असं चित्र होतं प्रभूजी, जेवढा महेंद्र पर्वत तेवढाच हनुमानजी. म्हणजे असं वाटत होतं की एका पर्वतावर दुसरा पर्वत उभारलाय. इतकी हनुमानजीने भयंकर रूप धारण केलेलं आहे. आणि जय श्रीराम असं भगवंताच्या नावाचा जयघोष चालू केला हनुमानजीने. आणि जांबवानाने सांगितलं, आता जा तुम्ही लंकेला आणि चेक करून या सीतामाता कुठे आहेत. मग हनुमानजीने काय केलं, आता आपण उडी रनिंग करताना आपण कसं एक गुडघा खाली टेकवतो, आणि एक गुडघा असा उभारलेला असतो आहे ना, हनुमानजी तसे बसले, आणि जंप घेण्यासाठी हनुमानजी रेडी होते. जशी हनुमानजीने जंप घेतली, बघा, जंप घेताना काय करतो आपण, एक पाय खाली दाबतो ना, एक पाय खाली दाबतो मग जंप घेतो. हनुमानजीने काय केलं, जंप घेत असताना एक पाय खाली दाबला, आणि अशी जंप घेतली. जशी हनुमानजीने जंप घेतली ना, झुक करून वर गेले हनुमान. ज्या पर्वतावरती उभारले होते ना, तो पर्वत असा स्क्वीज होत होता. स्क्वीज 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 समजतोय? स्प्रिंग असते ना, स्प्रिंग स्प्रिंग कशी होते, अशी अशी प्रेस केल्यानंतर, तसा तो पर्वत असा प्रेस होत होता, खाली वरी खाली वरी. आणि एवढं प्रेशरने प्रेशर दिलं होतं हनुमानजींनी, त्या प्रेशरमुळे तो पर्वत असा होत होता. आणि सांगू, त्या पर्वतामधनं हिरे मोती सोन्याचा रस चांदीचा रस उष्णतेनं सगळे त्या सोन्या पर्वताच्या बाहेर आले. आणि असं पण उल्लेख आहे की हनुमान ज्यावेळेस वर गेले ना आकाशामध्ये, तर सगळे झाड, त्या पर्वतावरचे झाड, पशु पक्षी, हत्ती, ते त्या हनुमानजीचं ते प्रेशर होतं ना हवेचं, प्रेशरमुळे हनुमानजी सोबत अंतराळामध्ये सगळे उडून गेले. इतक्या पॉवरफुल वेनी स्पीडनी हनुमानजी अंतराळामध्ये गेलेले आहेत. आणि मग समुद्राच्या वरून चाललेत. काही जणांना असं वाटतं की हनुमानजी समुद्राच्या वरून चाललेत म्हणजे असा समुद्र, आणि इथून हनुमानजी चाललेत. नाही, हनुमानजी लाखो किलोमीटर वरून चाललेत. म्हणे शिवजींचं नंदी, ब्रह्माजींचं हंसवाहन, ब्रह्माजींचं हंसवाहन, ते ज्या लेवलला उडू शकतं त्याच्यापेक्षा एकदम करोडो योजन वरतून शिवजींचं वाहन नंदी. आणि नंदीच्या वरती करोडो योजन उंच भगवान विष्णूंचं वाहन गरुडजी. आणि त्या गरुडजींच्या करोडो योजन वरती हनुमानजी उडत होते. तेवढ्या डिस्टन्स वरून हनुमानजी चाललेत समुद्राच्या वरून लंकेला, सीतामातेचा शोध घ्यायला. आणि मग ज्यावेळेस हनुमानजी चालले लंकेला, लंकेला जात असताना हनुमानजींच्या मध्ये बरेच अडथळे आलेले आहेत. जसं हनुमानजी चालले, सगळ्यात पहिल्यांदा मैनक नावाचा एक पर्वत, तो समुद्रातनं बाहेर आला, सोन्याचा पर्वत मैनक नावाचा. तो आला आणि हनुमानजींच्या रस्त्यामध्येच थांबला येऊन. आणि हनुमानजींना म्हणला, हनुमानजी
माझी तुम्हाला नम्र विनंती, तुम्ही माझ्यावर थोडा आराम करा ना, मला तुमची सेवा करू दे थोडी. तर हनुमानजी काय म्हणले, मी सीतामातेच्या शोधात चाललोय, आणि सीतामातेच्या शोधात जात असताना आराम करायचा नसतो. आपण कुठे चाललोय? भक्ती महाराणीला हुडकायला, भक्ती प्राप्त करण्यासाठी, कृष्ण प्रेम प्राप्त करण्यासाठी चाललेलो आहे आपण. मग ते जात असताना आराम, ऍक्च्युली जसं हनुमान म्हणजे म्हणतात आराम नसतो, तर आपल्याला पण आराम नसतो. भक्ती जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत, नंतर पण आराम नाही. भगवंताची सेवाच आहे धामात पण. तर मग हनुमानजी म्हणले, मी थांबू शकत नाही, मला खूप महत्वाची सेवा आहे, आणि मी सीतामातेला हुडकायला चाललोय. हा, पण मी तुमचा मान ठेवतो म्हणे. तर हनुमानजीने काय केलं, त्या मैनक पर्वतावर त्याचा चरण स्पर्श केला. म्हणजे मी तुमची इच्छा पूर्ण केली, आता मला जाऊ दे. आणि मग मैनक पर्वताने त्यांना आशीर्वाद दिला, आणि हनुमानजी पुढे गेले. बरंच अंतर पार केल्यानंतर परत एक राक्षसीन प्रगट झाली, तिचं नाव सिम्मिका. ती सिम्मिका, हा सिम्मिकाच बहुतेक. ती प्रगट झालेली आहे. आणि तिने काय केलं, हनुमानजी समोर प्रगट झाल्या तोंड आ केलेला आहे. आणि ती म्हणले, हनुमान, तू मला ओलांडून पलीकडे जाऊ शकत नाही म्हणे. मला असं वरदान आहे की जो कोणी व्यक्ती ह्या मार्गावरनं जाईल तो माझं खाद्य होईल. हनुमानजी, तिनं असं थोडा केलं. हनुमानजी नॉर्मल साईज होती हनुमानजींची. हनुमानजी म्हणले, हे बघा, मला सीतामातेचा शोध करायला जायचंय, आणि तुम्ही मला, मी नंतर येतो, नंतर तुमच्या तोंडामध्ये प्रवेश करतो, पण मला आता जाऊ द्या. नाही नाही म्हणे. तर तिनं तोंड असं मोठं केलं, आ केलं. तिनं आ केलं, हनुमानजीने तिच्यापेक्षा मोठं केलं. परत तिनं अजून मोठं केलं, हनुमानजीने परत तिच्यापेक्षा मोठी साईज केली. तिने 1 किलोमीटर तोंड आ केलेलं आहे, हनुमानजी 2 किलोमीटर झाले. तिनं परत 4 किलोमीटर आ केलं, हनुमानजी 8 किलोमीटर झाले. तिनं 100 किलोमीटर आ केलं, हनुमानजी 200 किलोमीटर उंची झालेली आहे. तिनं जेवढं तोंड करायची, आ वासायची, तेवढं हनुमानजी तिच्यापेक्षा दुप्पट तिप्पट साईज वाढवायची. एक क्षण असा आला, हनुमानजी काय म्हणले, हिच्यासोबत उगाच कॉम्पिटिशन करण्यात मजा आहे का? काय साध्य व्हायला म्हणे मला, उगाच यासोबत कशाला कॉम्पिटिशन करायचं, काय सिद्ध करायचंय? हनुमानजीने काय केलं, हनुमानजीने लगेच एका क्षणामध्ये मुंगी एवढं रूप धारण केलं, तिच्या तोंडामध्ये गेले आणि लगेच बाहेर आले. आणि हनुमानजी म्हणले, हे बघ, तुझी मी इच्छा पूर्ण केली ना म्हणे, मला आता जाऊ दे म्हणे. तर ती इतकी प्रसन्न झाली हनुमानजीवरती, म्हणजे हनुमानजी तुम्ही खूप बुद्धिमान आहात. आणि मग तिनं, हनुमानजींनी त्या जी आसुरीन होती, तिला, ती तोंडामध्ये तिचा प्रवेश करून बाहेर आले, आणि तिने आशीर्वाद दिला हनुमानजींना, म्हणजे तुम्ही तुमच्या कार्यामध्ये सफल होऊ शकता. मग ते निघाले. 5 मिनिटांमध्ये संपतो हा प्रभूजी. आणि मग थोडे पुढे गेल्यानंतर अजून एक आसुरीन प्रगट झाली, तिचं नाव होतं छायाग्रही. छायाग्रही. ती काय करायची, छायाग्रही म्हणजे काय, सावली पकडणारी, सावली पकडू शकत होती. हनुमानजी खूप उंचीवरून, करोडो लाखो किलोमीटर उंचीवरून चाललेत हनुमानजी. आणि एक एक ठिकाण असं आलं, हनुमानजी असे स्टिक झाले, पुढे जाता येईल हनुमानजींना. हनुमानजी म्हणले, पुढे काय काच लावलाय का, काय लावलंय, काय समजा गेलं. तर नंतर हनुमानजीच्या लक्षात आलं, त्या जी होती ना छायाग्रही, तिनं हनुमानजीला मग हाक मारली, हनुमान, म्हणले मी पकडले तुला. हनुमान म्हणले, मला पकडलंय, मी तर एवढा उंच आहे. तिनं म्हणले, तुझी सावली पकडली मी. तर तिनं काय केलं होतं, हनुमानजी सावली पकडली होती. आणि मग तिनं हनुमानजीने तिला सांगितलं, मी सीतामातेला हुडकायला चाललोय, कृपा करून मला जाऊ द्या. पण तिनं नाही ऐकलं. आणि शेवटी काय केलं, हनुमानजींनी डायरेक्ट तिचा वध केला. तिला समजून सांगितलं नाही, आणि तिला विनंती केली नाही, काय नाही, डायरेक्ट तिचा गोविंद आहे ना म्हणावा. मग काय काही वेळेस आपण सुद्धा काय करू शकतो, जे आपल्यामध्ये मोह किंवा ईर्ष्या द्वेष आहे ना, आपल्यामध्ये शत्रू आहेत आपले, भक्ती महाराणी इकडे आपण चाललो ना प्रवास आपला, तर त्या प्रवासामध्ये जसे छायाग्रही नावाचे असुरी नाही, तसंच हे द्वेष, इतरांबद्दल काय म्हणतात त्याला, ईर्ष्या द्वेष मात्सर्य, हे जे आहे ना, ह्यांना समजून नाही सांगायचं, डायरेक्ट वध करायचं. आणि वध कसं करू शकतो, हरे कृष्ण महामंत्राचा जप करून. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि नष्ट होईल हे. एक ना एक दिवस नक्की नष्ट होईल, जप करत राहा. आणि मग तिचा वध केला. आणि नंतर हनुमानजी लंकेमध्ये गेलेले आहेत. लंकेमध्ये ज्यावेळेस हनुमानजी प्रवेश करत होते, 1 मिनिटात संपू ना प्रभूजी. लंकेमध्ये ज्यावेळेस हनुमानजीने प्रवेश केला, प्रवेश करत असताना तिथं त्या लंकेची गार्ड होती लंकिनी, तिथे थांबली होती. आणि हनुमानजीला तिनं अडवलं, म्हणजे तू कोण आहे रे मध्ये चालला. हनुमानजीने सांगितलं, मी राम भगवंताचा सेवक आहे. हनुमान म्हणले, तू कोण आहेस? ते म्हणले, मी रावणाची सेविका आहे, मी लंकिनी आहे म्हणे, इथून मध्ये जायचं नाही. तू, हनुमानजीने विनंती केली, मला मध्ये जाऊ दे म्हणून, ऐकलंच नाही तिनं. हनुमानजी तरी मध्ये चालले. मध्ये जात असताना त्या लंकिनीने काय केलं, हनुमानजींच्या छातीवर असा हात मारला आणि हनुमानजीला मागं ढकललं. हनुमानजींनी, राग आला हनुमानजींना, मला मागे ढकलते. हनुमानजीने काय केलं, एक कान फडत दिली तिच्या. जशी एक कान फडत दिली, अशी गोल 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 फिरली, खाली पडली. हनुमानजी तिच्याजवळ बसले. माकड कसं बघतं, आपण बघतो बा, माकड असं खाली एखाद्या वस्तूला कसं बघतं. हनुमानजीने कान फडत दिली, ती खाली पडली. हनुमानजी तिच्याजवळ असं बसून बघत होते, काय झालं हिला, काय झालं. 5 मिनिटांनी उठली, आणि हनुमानजीला हात हात जोडले, आणि हनुमानजीने म्हणते, हनुमानजी, वेलकम टू लंका, लंकेमध्ये तुमचं स्वागत आहे. हनुमानजी म्हणले, एवढा चेंज,
एकाच सत्संगामध्ये एकच झापटीत एवढा चेंज. अख्खी भगवद्गीता डाउनलोड झाली तिच्या त्या लंकिनीच्या डोक्यामध्ये. आणि लंकिनी नंतर काय म्हणते, मी पण रामाची सेविक आहे. म्हणजे कधी कधी काय होतं प्रभूजी, कधी कधी सगळे भक्त प्रेमानं सांगतात ना, जे वरिष्ठ येतात प्रेमानं सांगतात, जप करा हरे कृष्ण महामंत्र जप करा, सुधरत नाही आपण. मग कधी कधी माया आहे ना येऊन एक कानफडा दिली आपल्या, त्यावेळेस मग तो माणूस शुद्धीवर येतो. तर तसं हनुमानजीने एक झापड दिली त्या लंकिनीला, मग ती चक्कर येऊन पडली, नंतर शुद्धीवर आली, आणि मग हनुमानजीचं स्वागत केलं तिनं. म्हणजे काय, स्वरूप स्थितीत आली स्वतःच्या. हनुमानजीची एक कंटाळी खाल्ली, स्वरूप स्थितीत आली. तसं आपण पण जोपर्यंत माईच रट्टे खात नाही तोपर्यंत स्वरूप स्थितीत येणारच नाही. कारण आपल्याला भक्तांनी सांगितलेलं तर पडत नाही. तर हा प्रभू संपलं. तर हनुमानजीने अशा प्रकारे हे अडथळे, चार अडथळे पार केले आणि हनुमानजी लंकेमध्ये पोहोचलेले आहेत. तर पुढचा जो प्रसंग आहे तो कदाचित प्रभूजी पुढच्या वेळेस बघावा लागेल, कारण एवढं कव्हर नाही होणार आज. तर अशा प्रकारे हनुमानजी आता लंकेमध्ये आलेले आहेत. आता पुढच्या आठवड्यात आपण बघू की लंकेमधून आता त्यांनी काय काय करायलेत, लंकेमध्ये कुठं कुठं चाललेत, काय बघायला लागलेत, ते आपण पुढच्या आठवड्यामध्ये बघूया. श्री श्री सीताराम लक्ष्मण हनुमान की जय. जगद्गुरु श्री प्रभुपाद की जय. जय गौर प्रेमानंदे. हरे हरे. हरे कृष्णा. हरे कृष्णा मधुर गौर प्रभू. तर प्रभूजी मधुरगड तो तिकडे त्यांच्याकडे ते काहीतरी यात्रा आलेलं आहे, त्यामुळे ते माईक अनम्यूट अच्छा नाही करणार कदाचित. प्रभूजी, तर आता थोडं विटाम प्रभूजी बोलणार आहेत थोडं 5 मिनिट. हो, सांगितले येस मला. प्रभू. तर हो चालतो. प्रभूजी माईक म्यूट करू शकतात, प्रभूजी आहेत का, अनम्यूट करू शकतात. ओके. हरे कृष्ण. आवाज येत आहे का? ओके, हा थँक्स प्रभूजी सर. येतोय. मी थोडंसं बाहेर असल्यामुळे काही व्हिडिओ ऑन नाही केला. ओके. तर खूप सुंदर क्लास होता प्रजापती विष्णूचा, किंवा खूप छान सिरीज चालू आहे. आणि खूप छान ऐकताना पण खूप आनंदाने, प्रत्येक कशा बंदशी किंवा आपले कनेक्टेड आहे. कुठलीही गोष्ट जोपर्यंत आपल्याशी कनेक्ट होत नाही तोपर्यंत ऐकायला एवढं रुची वाटत नाही. प्रत्येक गोष्ट आपलं कनेक्ट होतो. आणि लेक्चर ऐकणं म्हणजे लय लय मोठं तपस्या आहे. पाहिलं 20 एक लोक, 22-23 लोक जॉईन केले होते. नंतर नंतर कंटाळून सगळे गेले. म्हणजे कंटाळून म्हणजे त्यांना रस नसल्यामुळे. क्लास तर सुंदर होता. पेशन्स कसं कमी होत चालेल जीवनामध्ये ते दिसतंय आपल्याला. म्हणजे आपण 10-20 लोकांना फोन करून सांगितलेलं आहे, किंवा एक अनुसार तरी पण. आणि यामध्ये मी सुद्धा आहे. सर्वांनी असं पण नाही की सर्व एकदम ध्यानपूर्वक ऐकू लागले, अशातला पण भाग नाही. कोणी काय करतोय, कोणी काय करतोय, कोणी काय करतोय, कोण ऐकतोय की नाही हे पण पता नाही म्हणा. म्हणजे व्हिडिओ ऑफ करून सुद्धा 1 तास राहू शकत नाही, तर विचार करू शकतो की किती म्हणजे अनकंट्रोल्ड झाला आपण, नाही का? तर खूपच सिच्युएशन म्हणजे हे झालेलं आहे, म्हणजे लिमिटच्या बाहेर गेलेलं आहे. हे सर्ववर काय तर सोल्युशन नाही निघालं ना, मग पुढे जाऊन आपण इतकं डिप्रेशन मध्ये जातो ना, की शेवटी आपल्याला म्हणजे स्पष्ट शब्दामध्ये व्यक्तीला आत्महत्या करू वाटते, असे एवढे म्हणजे कंडिशन बेकार होते. हे गोष्टी बरोबर. खूप त्रासदायक त्रासदायक खूप देतात बरं का. त्यामुळे माहिती नाही की आपण किती प्रामाणिकपणे, किती गंभीरतेने आढळून 1 तास जे क्लास आहे ते ऐकण्याचा प्रयत्न करतो. त्या सर्व सर्व भक्तांना क्षमा पण मागतो की मी संपूर्ण महिना सुद्धा व्यवस्थित कुठली गोष्ट करू शकले नाही. पूर्ण मे महिना माझ्यासाठी थोडासा कठीणच गेला म्हणू शकता. पूर्ण मे महिन्यामध्ये मी 1 तारखेपासून आजपर्यंत इतकं व्यस्त राहिलो की सर्व भक्त पाहत असतील, म्हणजे जपास्कोर सुद्धा व्यवस्थित नाहीये. व्यवस्थित म्हणजे स्टॉपवॉच लावून करू शकले नाही पूर्ण 1 महिन्यावर. आणि साधनेचं सुद्धा अपडेट्स मी जास्त घेऊ शकले नाही. 1 तारीख ते 7 तारखेपर्यंत भागवत होती कुठं आपलं उमर. उमर गेला. मग नंतर कथा झाली की लगेच आमची आई वैकुंठाला गेली. मग ते पण 7-8 दिवस त्यामध्ये गेले. नंतर बीडचा सुद्धा बोट फेस्टिवल होता, त्याची पण तयारीमध्ये दिवस गेले. नंतर आमच्या अहोबिलम यात्रेला गेलो, तिथे पण खूप व्यस्त, सेवेमध्ये खूप व्यस्त राहिलो. नंतर म्हणजे माहिती नाही, आज आमचे वडील सुद्धा वैकुंठ गमन गेले, कालच गेले ते. तर पूर्ण महिनाभर एकदम इतकं व्यस्त राहिलो की काही कुठल्या गोष्टी कॉन्सन्ट्रेशन करू शकले नाही म्हणा. साधनाविषयी असेल, भक्तीविषयी असेल, बाकीच्या गोष्टीविषयी. काय होतं कधी कधी आपण कोणासमोर ठेवून चाललेला असतो आणि ते व्यक्ती जर असं म्हणजे त्यामध्ये डिलं पडलं की सगळे लोक डिस्टर्ब होतात, की बाबा प्रवचन जयपास करू येत नाही, व्यवस्थित नाही आला. जवळपासच्या आठवड्यामध्ये जयपास करून एकदाच टाकलो मी आठवड्याभरात एकदम, कारण इतकं व्यस्त होतं सेवेमध्ये मला जयपास करून टाकता नाही आला. आणि
माहिती नाही का, बघताना वाटत प्रभूजी बोलत पण नाही जास्त, हे करत नाही, करत कसं सेवेमध्ये व्यस्त किंवा अनेक गोष्टीमध्ये काहीच करता नाही आलं मला. पण असं व्हायला नाही पाहिजे की आपली साधना खूप ढिला व्हायला पाहिजे किंवा आपल्या साधनामध्ये तडजोड व्हायला नाही पाहिजे. आणि माहित नाही, प्रत्येक गुरुवारी आपण तेच प्रयत्न करतो की क्लाससाठी जास्तीत जास्त भक्तांना, माझ्या असं अपेक्षा असते की बघ दीक्षित भक्त तरी थांबतील. बाकीचे लोक, नवीन पोरं तर येतच नाही म्हणा, दीक्षित भक्तांना तरी प्रयत्न करू. अंतर्यामी सुद्धा बरोबर 5 मिनिटं कमी असताना क्लास कोणी असेल तरी 5 मिनिटं सांगा म्हणजे क्लास वेळ झालेला आहे. कारण का, एक स्टँडर्ड राहिलं ना, किंवा आपला स्टँडर्ड एक 85 मिनिट क्लास, 15 मिनिटं प्रश्न उत्तर, जेणेकरून काय होईल की एक एकदम सिस्टमॅटिक होते. क्लास लांबवल्यावर मग किती सुंदर क्लास दिला की व्यक्तीला समोर माणूस फ्रस्ट्रेट होऊन जातो. कारण क्षमता